गावाला सोडून बाहेरगावी पाणी जाऊ देणार नाही. नव्हेच नव्हे तर या अग्नवंती धरणातून कुठल्या बाहेरगाववाल्याची पाईपलाईन सुद्धा पडू देणार नाही असा या छोटे लोहारने त्या ठिकाणी 500 लोकांसमोर ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिकरित्या ग्रामसभेचा ठराव केला आहे. तो ठराव 2022 ला केला होता. माझ्या मित्रांनो, या ठराव करायची हिंमत या छोटे लोहारमध्ये. अरे तुम्ही जर कमी राहिले ना तर हे पुनर्नाधिकरण तुम्हाला गावात यावं लागेल. त्यांच्या पायाजवळ तुम्हाला लोटांगण घालायची गरज पडू देणार नाही. हा स्वाभिमानाचा तुम्हाला मी धडा द्यायला आला इथं. जोपर्यंत छोटे लोहार आहे तुम्हाला मी आजच आम्ही घेऊन सांगतो, जोपर्यंत छोटे लोहार आहे गावावर कुठलं संकट देणार नाही. आजपर्यंत जे बी संकट आली त्या गावात संकटांसाठी छोटे लोहार उभा राहिला आहे. आणि हे पण मी टासून सांगतो की त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचं म्हणा, कुठल्या संघटनेनं म्हणा, कुठल्या गटाने म्हणा, कुठल्या ग्रुपने म्हणा त्याचा कधीही विरोध केला नाही. केला असेल खूपच एवढी तेवढी बाजूला ठेवा, मात्र मला त्या लोकांनी देखील समर्थन दिलं आहे. थोडक्यात सांगतो की आपलं गाव राजकारण वगैरे जर तुम्ही जर विचार केला तर कोणत्याही गावाचा विकास थांबत नाही. हा कानमंत्र तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात असा, पक्षाची आपल्याला काही घेणं देणं नाही. मात्र मित्रांनो, पक्ष असो, संघटना असो, संसद असो, विधानसभा असो, विधिमंडळ असो, त्यांना लोकांच्या हिताचे कायदे करावे लागतात आणि ते पारित करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जातं. जेव्हा ती योजना ठिकाणी कार्यान्वित झाली तेव्हा आता त्या ठिकाणी मला 2 तास 2.5 तासामध्ये सर्व आवरायचंय. मी स्टोटेखालीमध्ये सर्व तुम्हाला मांडू इच्छितो. आता तुम्हाला सांगतो मी, इथे जे लोक आलेत मला सांगून द्यावं कोणी की मला छोटे लोहारने 50 रुपये दिले की तुम्हाला सभेत हजर राहा, मी तुला 100 रुपये देतो, तुम्हाला सभेत राहा. तुम्ही आजपर्यंत बऱ्याच सभा बघितल्या असतील माझ्या मित्रांनो. बाडोत्री लोक आणलेले असतात, बाडोत्री लोक. ही छोटे लोहारची सभा आहे जगामध्ये, देशामध्ये आपल्या की त्याला बाडोत्री लोक नाही तर छोटे लोहारशी जोडलेले लोक इथे येतात, त्याच्या मनाशी जोडलेले लोक येतात. माझ्या अंगात एक थाप मारली तर मी उठणार नाही, मात्र माझ्या कलेवर मारलं, माझ्या हिमतीवर मारलं तर कोणाच्या हातावर सुद्धा तोडून टाकेल एवढा कलेचा पक्का ठेवला मी या गावासाठी. पण मी बोलून लोकांना मारून नाही. कधी बघितलं माझा तुम्ही बॅनरवर फोटो? माझा फोटो बघण्यासाठी बॅनरवर टाकण्यासाठी बऱ्याच लोकांना मागितलं. मी कोणाला बॅनर फोटो लावला नाही. मी त्यांना उत्तर दिलं, मी तुमच्यातलं एक नाही, मी लोकांचा एक छोटे लोहार आहे. छोटे लोहार काही रस्त्यावर रुपये जात नाही. मी माझी जाहिरात करत नाहीये. मी माझा असलेला जो पाठिंबा आहे, माझ्या मनात जी धारणा आहे माझ्याविषयी तुमची, त्याच्या आधारित बोलतो आहे. मला सभा घ्यायचा शोक नाही. आज मी 15,000 रुपये खर्च केले. आज मी जरी 15,000 रुपये खर्च केले आणि आपल्या त्या योजना जवळजवळ 40,000 रुपये खर्च आला मला. 40,000 रुपये मी खरं सांगतो या योजनेला विरोध करण्यासाठी आतून मोठमोठ्या लोकांचा मला पाठिंबा देखील होता. पण याचं कारण सांगतो, 10 वर्ष जरी झाले, 20 वर्ष जरी झाले, आजीवन सांगतो या योजनेमध्ये कोणी कोणाचाही 10 रुपयाला देखील दबलेला नाही. हा छोटे लोहारचा स्वाभिमान सांगतो. ज्या दिवशी मला कमी पडेल त्या दिवशी मी तुमच्या पुढे हात पसरेल, भीक मागेल, मात्र मी जनतेकडे हक्क करेल, कारण जनतेला कडेच माझा हक्क आहे. कोणी पुढारी असो त्याच्याकडे मी हक्क कधी मागणार नाही. कोणी पैशावाला असो, कोणी करोडपती असो तो त्याच्या घरचा, कारण करोडपती हा फक्त त्याच्या घराच्या मर्यादेपुरता असतो. मी तुमच्या मनातला एक व्यक्ती आहे. निवडणुकीला उभा राहतो मी, निवडणुकीला उभा राहतो फक्त मला 40 मतं पडतात. त्या 40 मतांची मला फिकर नाही आहे. त्या मतांना बघून मी तुमचं काम कधी बघत नाही. ते काम आपल्या सर्वांचं असतं. 40,000 लोकांचं त्या ठिकाणी काम असतं. कोणी मला काही समजो वाटतं ते लोक काय विरोधात काय म्हणतात, तर काय छोटे लोक त्याला काय काम आहे, तो वेळा येतो. अरे त्यांना उत्तर आहे माझाच, अरे वेळे लोकच काम करतात. हे तुम्ही फार हुशार असाल, तुम्ही करून दाखवा. हा छोटे लोहार गणा आहे, पण तो कामाचा गणा आहे, जनतेच्या हिताचा गणा आहे. लोकांना दंगल मारत नाहीये, लोकांना पाणी पाजण्याचं पुण्याचं काम तो करतोय. अरे तुम्ही त्यांच्या तोंडाचं पाणी हिसकावून तुम्हाला अंतिमता सुद्धा पाणी मिळतं आणि मिळताचा विचार तुम्ही करा. जास्त बोलत नाहीये. त्याच्यात तळमळीचं कारण आहे माझं. जेव्हा योजना राबवली गेली मला खूप अडचण आले. त्या योजनेच्या बाबतीत आता नंतर सांगणार आहे. त्या अगोदर आता मी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय जाण्याचं कारण आहे, माझ्या मित्रांनो, ऋषी सनक नाव ऐकलंय तुम्ही.
ऋषी सुनक हा आंतरराष्ट्रीय स्तराचे एक नेता आहेत. त्यांनी अक्षरशः केंद्राचं पद दिलं आहे. भारतीय आहेत ते, त्यांना अनिवासी भारतीय म्हणतात. आदिवासी भारताला महत्व दिलं. नेल्सन मंडेला होते. नेल्सन मंडेलाने 26 वर्ष का 27 वर्ष त्या ठिकाणी देशात झटले आणि त्याच्यानंतर नेल्सन मंडेल राष्ट्राध्यक्ष झाले. दुसरं नाव सांगतो, कमला हॅरिस अमेरिकेमध्ये असं उदाहरण असेल का, समर्थक असेल. तुम्ही कोपऱ्यात गेले, मस्तपैकी फंडा वापरला जातो, कार्यकर्ते वापरले जातात, एकेका घराला 7-8 हजार रुपये दिले जातात. तेव्हा तुम्ही कुठे जातात? काय हक्क आहे तुम्हाला त्यांचा कार्यक्रम बघायचा? सट्टा खेळताचे लोक राजकारणी सांगून ठेवतो. हा सट्टा खेळतात. 1 कोटी रुपये खर्च होतील. आता मागे जिल्हा परिषदेला 1 कोटी रुपये खर्च झाले. जिल्हा परिषद लावू द्या, 2 कोटी खर्चाचा का 3 कोटी खर्चाचा विचारच करायचं काम नाही. हे जे सत्ता आली, तुम्हाला फक्त लाडकी बहीण शब्द माहित आहे. तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण म्हणजे काय? तुमच्याकडे बहीण येते, बहिणीला तुम्ही काय घेऊन देता? तुमच्याकडे 4 एकर जमीन असते, 2 भाऊ 2 बहिणी असतात. तुम्ही त्या बहिणीला कमी 1 एकर दिलं पाहिजे. देता का तुम्ही? देत नाही. काय देता? म्हणे साडी घेऊन देऊ, सोळी घेऊन देऊ, तुला काय पाहिजे? तुझ्या मुलांना कपडे घेऊन देऊ. जास्तीत जास्त 100, 500, 1000 रुपयाची साडी घेतात, त्याच्यावर काही घेत नाही. मात्र शासनाने काय केलं? शासनाने गणित जोडलं. गणित असं जोडलं म्हणजे 1,500 महिना द्यायचा. मी तुम्हाला गणित विचारतो, सोपं गणित आहे. 12 महिन्यात किती झाले? 18,000 रुपये. बरोबर? विधानसभा लागली, 18,000 रुपये त्यांना एका वर्षाला पडले. ते कोणत्याही शासनाचं मी कोणाच्या नावावर वोट ठेवणार नाही. 5 वर्ष किती झाले? 18 90,000. काय झालं सगळं तिजोरीचं? कहो ना प्यार आहे, म्हणजे हम आपके दिल में रहते. 18,90,000 रुपये तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. एका मतासाठी, एका लाडकी बहिणीसाठी 90,000 रुपये खर्च येणार आहे. मान्य? बहिणींना पैसे मिळू नये असं नाही. मात्र माझ्या बंधूंनो, जो व्यक्ती घरचा कर्ता पुरुष असेल त्याचं काय? तो कष्ट करतोय, 500 आणि 600 रोज कमवतोय, तरी देखील त्याला पैसा पुरत नाही. याचं काय होणार आहे? तिजोरीला त्या ठिकाणी खडखडाट लागतोय. मात्र लोकशाही आहे. त्या लाडक्या बहिणीने आपल्याला सरकारवर बसवलं. पक्षपुढे राजकारण म्हणे. माझं असं मत होतं, आपले शरद पवार साहेब होते, त्यांची घड्याळ त्यांनी अजितदादांनी निसकवली. असं होतं मला, अजितदादांना दुसरे घड्याळ घेतात नव्हते का? त्यांनी त्यांच्या हातातलेच का हिसकावली? ह्याच्यावर अंदाज लावा. जी व्यक्ती आपल्या काकाला होऊ शकत नाही, त्याचा घड्याळ त्याला त्याच्याला होऊ शकत नाही, ती व्यक्ती आपल्याला होणार का? अजितदादांच्या विरोधात नाहीये, सत्ताधारी आहेत ते, पण हा मार्मिक टोला आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आहे म्हणे. धनुष्यबाणाने काय केलं? जर उद्धव साहेबांनी जर त्या धनुष्यबाण घेऊन जर भ्रष्टाचार जर आडवं केलं असतं ना, तर धनुष्य एसकोटी यांची कोणी हिंमत झाली नसते. मी त्यांना पण सांगतो, त्यांच्या हातात धनुष्य होतं, त्यांनी दुसरी गाडी घ्यायला पाहिजे होती. गजाने घेतले. विखार, याला काय म्हणतात? विखार. आपल्या राज्यामध्ये विखारीचं राजकारण आहे. थोडक्यात सांगतो, जिल्ह्याचं काय झालं? नाथाभाऊ एकनाथराव खडसे, नाथाभाऊ हे मुख्यमंत्री पदावरचे उमेदवार होते. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. निमोजन काढतं प्रकरण होतं जावायचं निमोजनचं काढतं प्रकरण. एकनाथराव खडसेंचं जे वक्तव्य होतं त्या ठिकाणी त्यांचं दाऊद इब्राहिमच्या पट्टीशी बोलणं झालं हुआ एवढ्या कारणास्तव. आणि जेव्हा ते विखार आला, त्या विखार त्यामध्ये त्यांनी एकनाथराव खडसेंना बाजूने केलं गेलं. त्यावर तर राष्ट्रवादी घेणं नाहीये. आता पुढचं सांगतो, सूर्यदादा जेल होते. जोपर्यंत जळगाव त्यांनी सूर्यदादा नाव होतं, सूर्यदादांचं नाव प्रत्येक ठिकाणी होतं, सूर्यदादा जैन टावर सुद्धा होतं. राजकारण आलं, दादांचं नाव निघालं, शासकीय म्हणावलं, शासकीय नाव आलं, दादा बाजूला झाले. अजून नाव सांगावं लागेल तुम्हाला. कोण होते आपले 40 गावचे? पप्पू गुंजाळ. काय होतं? काय विलन होतं? चिपेच आणि पाय चिपेचं राजकारण आपल्याला या ठिकाणी दररोज चालू असतं. म्हणून आपल्या गावाचा विकास होत नाही, हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला काय वाटतं? गावात हुशार लोक नाहीत? अरे मी कुठून लागत नाही, मी 12वी सायन्सला फर्स्ट आलोय. मात्र माझ्यापेक्षा डिग्री होल्डर चांगले आहेत, डिग्री होल्डर आहेत, पण त्यांच्या हातात तुम्ही सत्ता नाही दिली. मी एक गचाड व्यक्ती आहे म्हणून तुमच्यात आलो. चलो, अरे मी इंग्लिशमध्ये फर्स्ट होतो 12वी सायन्सला, माझं रेकॉर्ड तुटलं नव्हतं. मात्र मी तुमच्या आपल्यात राहायला लागलो तर इंग्लिश विसरला. कारण वो काय चालू आहे ना, काय बोलावं लागतं, हिंदी बोलावं लागतं, मात्र इंग्लिश बोलू शकत नाही.
आता तुमच्या देण्याचं कारण असं आहे की तुम्ही आपल्या गोष्टींना समजून घ्यावं, लोकशाही काय आहे त्यानुसार चालावं. आता पुढचा मुद्दा आहे बाहेरचं वर्ष सांगितलं. माझ्या मित्रांनो, बाहेरचं वर्ष चालू आहे. आता तुम्ही किती दिवस सहन करणार? याच्या अगोदर तुम्हाला बाळासाहेबांचं उदाहरण दिलं. विधानसभेला उभे होते ते. विधानसभेला त्यांना 21,000 मतं पडली अपक्ष असताना. जर त्यांना पक्षात तिकीट असतं तरी आपल्या गावाचा आमदार निघाला असता. मात्र ते होऊ शकलं नाही कारण त्यांना तिकीट दिलं नाही. त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर असं झालं की आपले बाळासाहेब पवार गेल्यानंतर वंदनाताई पवार ज्या जिल्हा परिषदला निवडून आल्या, त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पंचायत समितीला फॉर्म भरला त्यांना परत हार पत्करावं लागली. त्यांना विचारांना गाव सोडावं लागलं. काय तर म्हणे कोट्याधीश होते, त्यांनी लाखोनी कोट्यावधीचं दान या गावाला दिलंय. तर ज्यांनी एवढं दान केलं त्यांना आपण झालो नाही, ते म्हणून आवश्यक गोष्ट आहे. ठीक आहे, ते त्यांचं दैव असेल. आता पुढची गोष्ट सांगतो मी. आपल्याकडे राजकीय गुलामी, माझ्या मित्रांनो, कोणाला वाईट वाटू देऊ नका. राजकीय गुलामी म्हणजे काय? आता मी का असं एखाद्या पक्षाचा मी कार्यकर्ता असलो, त्या पक्षाचं त्याला काम करावं लागतं. कुठलं चांगलं काम आलं त्याच्यात जर कधी इंटरफेअर केला तर तो वरता पुढारी म्हणतो नाही तर तुम्ही काय करताय, आम्हाला जे करायचं आम्ही करू असं सांगतात. ठीक आहे, आणि त्याला ऐकावं लागतं, त्यांच्या मागे चालावं लागतं. म्हणजे याला म्हणतात गुलामीचं राजकारण. म्हणजे तुम्हाला जर कधी मनात काही प्रश्न असला तर तुम्ही मांडू शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. याला म्हणतात गुलामीचं राजकारण. आणि हे मला पसंत नव्हतं म्हणून कोणत्या पक्षात जात नाही. हे माझं सोय म्हणून राजकारण आहे. हे आपली सभा आहे. कोणी म्हणणार आहे ढमकचं बॅनर लागलंय, कोणत्या पक्षाचं नाही, हे जनतेचं बॅनर आहे. आता तुम्हाला माहित आहे 70 वर्षात निवडणूक खर्च किती झाला असेल? जवळजवळ 315 लोक तुम्ही निवडून आणलेत. त्याच्यावर खर्च झाला 50 कोटी रुपये. अवैध खर्च म्हणतात त्याला. तो अवैध खर्च जर वैध मध्ये बदलला असता तर आपल्या गावाचा विकास झाला असता, असं माझं थोडक्यात म्हणणं आहे. मला कधी आठवत नाही की 50 वर्षात तुम्ही बहिष्कार टाकला. एकही बहिष्कार टाकला नाही. बस काय पैसे मिळाले मतदान केलं सुरू. तुम्हाला असं वाटतं बटन दाबलं, 1500 मिळाले, भरपूर झालं. अरे बटन दाबण्याचे 1500 नसतात. तुम्हाला लोकशाही मार्गाने चांगल्या व्यक्ती निवडून आणायची, तरी पैसे घेऊच नका. पैशाला प्रश्न बाजूला ठेवा. मात्र तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करणं गरजेचं असतं. पुढे सांगतो माझ्या मित्रांनो, माझी चिन्ह होते. असं येतं पत्रपेटी होती. माझं पत्र कधी आलंच नाही हो. कॅमेरा होता, कधी पुढेच निघाला नाही. प्रथम होता त्याचे दोरच कापले गेले. सिलिंग फॅन होता, त्याने बिचाराने कधी मला आवाज दिले नाही. बॅट होते त्याच्याने एक पण रन लावला नाही. शिलाई मशीन होते, एक कपडे शिवलं, एक पण कपडा शिवला गेला नाही. त्याच्यानंतर गॅस अंडे होते, तर गॅसच शिल्लक नाही. म्हणजे मला एकंदरीत कोणी निवडून आणलं नाही माझ्या मित्रांनो. आणि मी निवडून येण्यासाठी कधीच उभा राहत नाही. मी तुमच्यासाठी उमेदवार देतो की त्याला चांगला उमेदवार मिळावा म्हणून. 500 तरुण एकेका उमेदवाराच्या मागे पुढारीच्या मागे दिसतात. अरे तुम्हाला काय करतात? ते 50,000 डीजे लावतात, 10,000 दाजू भरतात. सारे गाव धूमधडाका असतो. शिवजयंती असते, संभाजी काय जयंती असते, काय बाबासाहेब असेल, काय असेल नसेल ते. मात्र ते महापुरुष बाजूला राहतात. त्यांचा एक गुण आपल्या देत नाही, आपण फक्त जयंत्या साजरा करतो. हा अतिशय मग त्या ठिकाणी आपला गलिच्छपणा आहे. माझ्या मित्रांनी जर तुम्ही विचार केला पाहिजे. मी कधीच हे माझं जे काम आहे कोणाच्या व्हॉट्सअपला आहे, कोणाच्या स्टेटसला राहू म्हणून करत नाही माझ्या मित्रांनो. एकदा एक असा विषय होता. एका मुलाला मी विचारला, कारण भाऊ काय शिकतोस? तो म्हणे मी अमुक टीवाय बीकॉम वगैरे. म्हणलं काय शिकतोस? नाही म्हणे मला परीक्षेत पास होण्यासाठी. म्हणजे परीक्षा का पास व्हायची? म्हणे मला नोकरीसाठी. म्हणजे नोकरी का हवी? कारण मला जीवनात पैसा कमवायचा. म्हटलं पैसा का हवा आहे? म्हणजे मला जगण्यासाठी. शेवटचा प्रश्न विचारला त्याला, कर तू जगतो कशासाठी? तो म्हणे मलाच माहित नाही मी जगतो कशासाठी. अरे काय तुला जीवन जगणं कशा आहे जर तुला माहित नाही तर तो एवढं करतोच कशाला? म्हटलं असे प्रकार घडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वार्थी लोकांचा एक सांगतो. एका 4 चोरांची त्या ठिकाणी कथा आहे. एकदा काय होतं, चोरी होते. चोरी करून 4 चोर माल आणतात. त्या 4 चोर जेव्हा माल आणतात त्याच्यापैकी 2 काय म्हणतात की आपल्याला भूक लागलेली आहे. त्यापैकी 2 चोर निघून जातात. 2 चोर जेव्हा ते जेवण आणतात, 2 चोर जागेवर बसलेले असतात. 2 चोर कवटार ते तिकडे गेले म्हणे. ते तिकडे गेले, आपण काय करू म्हणे? ते आले तेच होतं ते डब्यात विष
विष घालून आणतात, ते 2 चोरला देतात, ये भाऊ त्यांना गोळ्या घालतात, 4 मारतात, त्या ठिकाणी माल तसा असतो. माल म्हणतो मी कोणाचाच नव्हतो म्हणे. हा स्वार्थीपणा माणसाला अधोगतीला नेतो, हे त्याच्यातूनच दिसून येतं. आता मी प्रश्नावली चालू करतो माझ्या मित्रांनो. आपल्या गावावर आता मी जरा लक्ष केंद्रित करणार आहे. वाणी गल्लीचा रस्ता होता, बऱ्याचदा त्या ठिकाणी तो रस्त्याचा त्या ठिकाणी उठाडोक झाले. हा वाणी गल्लीचा रस्ता खोल व्हावा, त्याने मंजूर झाला. अगोदर मंजूर होत नाही, जेमतेम झाला म्हणे, नाही तर रस्ता व्हायला नको. तुम्ही त्या ठिकाणी खरोखर आडकाठी गाठली, अडून बसले म्हणून तो रस्ता खोलीकरण झाला, नाहीतर तो रस्ता तसा आपल्या छातावर गेला असता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे संगमेश्वर झाला रस्ता. आपल्या संगमेश्वर जेव्हा रस्ता जातो तर त्या मधल्या तुम्ही जर झाला आणि संगमेश्वरच्या कॉर्नर तिथून जर मध्ये जर तो फक्त 100 मीटर असतात, 150 मीटर असेल, तो जर रस्ता खोलीकरण त्या ठिकाणी व्यवस्थित केला आणि तिथे फरशी टाकली तर आपला कुठल्याही एकडचा गावाचा खाल्ल्या गावाचा जे प्रेत असेल तर त्या अतिशय शॉर्टकट रित्या त्या ठिकाणी स्मशानात जाऊ शकेल. याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. दुसरा प्रश्न आहे माझ्या मित्रांनो नगरपंचायतचा. नगरपंचायत हवी असं आपण म्हणतोय, पण मला तर असं वाटायला लागलं की आजचे जे काही आपल्याला घराचे टॅक्सेस आहेत ते शहरी भागाचे आहेत. म्हणजे नगरपंचायत होण्या अगोदर ते टॅक्सेस वाढून गेले, अर्निंग चांगलं झालं, मलाही खुशी झाली. ते ग्रामपंचायतला सांगू इच्छितो ज्या प्रकारे असेल तुमच्या नियमात बसेल असं नसो, मात्र नगरपंचायतसाठी प्रयत्न करा. नसेल होत तर मला सांगा, मी प्रयत्न करेल. जर झालीच तर ते खूप चांगलं आहे. आता राहिला वा सर्वात कळीचा प्रश्न आपला जुहू चौपाटी. नगरची जुहू चौपाटी आपली बाजारपेठ. ज्याचं दुकान होतं 5 फुटाचं त्याने 15 फूट करून टाकलंय. तो म्हणतो नाही बाकडा माझा आहे. बसणारा का म्हणतो तो दुकानदार, तो बाकडा माझा आहे. अरे भाऊ, बाकडा जरी तुझा मात्र रोड तुझा नाहीये, नदी तुझी नाहीये. नाही वाहनवाला येतो, एखादा पाय चालणार चिरडतो, इकडे म्हणतो पाय चालणार चालत नाही म्हणे व्यवस्थित. अरे तो कुठे जाईल, वाहनवाला कुठे जाईल, दुकानदार विचार करत नाही. दुकानाच्या मागे दुसरे दुकान लागतात. 10 दिशा असतात, आपल्या गावाला 8 दिशेला दुकान आहेत. कोणाचे दुकान कुठे तेच कळत नाही. विचार करायची बाबा, याला मी सरळ भाषेत सांगतो, हे सर्व गैरनियोजन आहे. आपला बंधाऱ्यापासून जर या ठिकाणी शनी मंदिरच्या भागाकडून आणि इकडच्या कसे मोहल्ल्याच्या जर भागाकडून जर 2 सुरक्षा भिंती टाकल्या, 18 ते 20 फुटाच्या भिंती, त्या जर गणपती दरवाजापर्यंत आणल्या आणि त्याला जर भर दिली आणि जर त्याला स्लोप काढून जर चांगला रोड जर काढला, शिवाय असेल दम तुमच्यामध्ये जर कधी बायपास काढून जर औरंगाबादला जाण्यासारखा कधी रस्ता जर तयार केला तर आपले जवळच्या ठिकाणी बराचसा त्या ठिकाणी लोकांचा जनसंपर्क वाढेल. अक्षरशः फेरबंद जावं लागतं. नगरजवळ गाव 2 जिल्हे आणि 4 तालुके जोडतात. औरंगाबाद जिल्हा आणि जळगाव जिल्हा असं एक कॉर्नरला लागलेले गाव आहे. पाचोरा तालुका, वडगाव तालुका, चाळीसगाव तालुका, सोयगाव तालुका, नवे तर कंधार तालुका, 5 तालुक्यात 2 जिल्हे जोडणारा गाव असताना या 5 तालुक्यात 2 जिल्ह्यातला कुठला खासदार किंवा आमदार या गोष्टीचा विचार करणे मोठी शर्मेची बाब आहे. पुढचा प्रश्न, सिनियर कॉलेज. मी 12वीला गेलो, सायन्सला फर्स्ट आलो. तुम्हाला सत्य की माझ्यावरून सांगतो मी, धुळे रोडची कॉलेज चाळीसगावची, त्या कॉलेजला फक्त छोटू लोहारचा नंबर लागला होता 1988 सालामध्ये. तिथलं कॉलेज छोटू लोहारला शिकवायला तयार होतं माझी टॅलेंट बघून. आज मी एक मोठा अधिकारी राहिलो असतो, हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये. माझ्या परिस्थितीने नाही, मात्र गावाच्या गळचीपणे देखील त्याला काहीतरी 25% कारणीभूत ठरलं. इथे जर पुढचं शिक्षण घ्यायला जर मला जर चान्स राहिला असता तर माझ्यासारखे बरेचसे हजारो बेरोजगार तरुण या ठिकाणी जन्माला आले नसते. आणि त्या तरुणांना बोलून फायदा नाहीये, कारण त्यांचं वळण का बिघडलं, त्यांना रोजगार नाहीये. म्हणून त्या ठिकाणी कोणी सट्टे करतो, कोणी पत्ते करतो, कोणी वळसा अवैध धंदा करतो, कोणी दारू पिऊन धिंगाणे करतो, मग ते काय गुन्हेगारी करतो, पार्ट्या तयार करतो. एखादी छुचुंदर पोरगी भेटली की त्याच्या डोळे मारत फिरतो. तुझं काय करणार आहे, सापडले एखादी चालू पोरगी घेऊन पळतो. अरे पण ते घेऊन तरी पळतो, तिकडे तर आहे ना बाबा, तो परत गावात घेऊन येतो. तिला काय म्हणायचं आता, नाही तर वेश्या असते ना, महिला असते, तिच्याकडून लग्न पण करत नाही, ती फारकत पण घेत नाही. काय होणार आहे असं, आणि यांचं पण लग्न होत नाही, त्याचं कारणच तसं आहे, त्याला समाज दोषी आहे. होणार काय, कारण म्हणतं काय, त्या मुलाच्या नावाने काय नोकरी आहे गावाने. अरे कुठे नोकरी राहणार, नोकरी नाहीये, रोजगार नाहीये, काय लग्न होणार, लग्नच काय त्याचं आयुष्य बरोबर होतं. याला जबाबदार आपण सर्व आहोत. तरुणांना बोलून फायदा नाहीये. कोणी अवैध धंदा करत असेल ना तर त्याची मजबुरी त्याची लाचारी आहे, तुम्ही का असे ना. पुढचा प्रश्न, बस थांबेल नवी बस स्टँड. नवीन बस स्टँडचं तुम्हाला सांगायचीच गरज नाहीये. त्याचं तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव टाकलं पाहिजे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये का, की त्या बस स्टँड असा आहे की बोले दात आहे तो चेने येतो दात नाही. अरे बस स्टँड आहे, त्याचा अर्निंग कुठे आहे, त्याचा प्रवासी कुठे आहे, तिची बस कुठे आहे,
कोण बघतं त्याच्याकडे? शासन करतं काय आहे? मजा घेते तुमची आपली तो. अरे 40,000 लोकवस्तीचं गाव आहे, आपल्या तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव आहे, नव्हे तर वडगावपेक्षा मोठं होतं. तालुका स्तरावर असताना तालुका न होता हे गाव अजूनही ग्रामीणच राहिलं आणि त्या गावाला साधं बस स्टँड नसावं. काय उपयोग आहे? आणि काय तर म्हणे आपण फार चांगले शासन आलेलं आहे. शासन चांगलं आहे, पण या गोष्टींकडे या शासक लोकांचं लक्ष नाहीये किंवा त्यांची त्या ठिकाणी विचारशक्तीच त्या ठिकाणी क्षीण पडून गेलेली आहे. माझ्या मित्रांनो, खडूस लागत असेल तर माझ्या गावातर्फे सांगतो, तुमच्या घरातल्या ज्या महिला असतात, मुलं असतात, तुमचे 20-20 लाखाच्या कारामध्ये जातात. आमच्या गावाचा गरीब व्यक्ती भर पावसात म्हणा भर उन्हामध्ये त्या ठिकाणी बस स्टँडला त्या ठिकाणी जागा अधिकृत नसताना, रेल्वे स्टेशनला जागा नसताना, नव्हे तर नगर रेल्वे स्टेशनचं बस स्टँड सुद्धा खाऊन गेलो तर त्यांनी जावं कुठे प्रश्न पडतो. जेव्हा ती बस येते, बसच्या मागे तो प्रवासी धावतो, त्याचं तिकीट स्टेशनवरच फाटतं, अपघात घडतात, त्याला बस सामान असतो. अरे कमाल आहे. त्याचं पोलीस स्टेशनला मी त्या ठिकाणी नोंद केली आहे की बाबा आमचं बस स्टँड हरवलं आहे. पोलीस शोधून शोधून थकून गेले. पोलीस म्हणतात शेड्यूलवर तुमची केस मागे घ्या. अहो मी काय करावं म्हणे, त्यांनी मिसिंग रिपोर्ट टाकलाय, मात्र मिसिंग अजूनच सापडत नाही. हो काय कमाल आहे म्हणे. म्हटलं बघा एक काम करा, जोपर्यंत सापडणार नाही ना, ज्या दिवशी सापडेल ना, म्हटलं मी तुम्हाला कळेल आता, पण ती केस मी मागे घेणार नाही. याच्या पुढे लक्षात ठेवा, कोणी पुढे तर पुढारी आला त्याला सांगायचं हे गाव कोणतं आहे, त्याचा बॅनर पण गावाला नाहीये. त्याला म्हणा पहिले आधी मला बस स्टँड दे, मग इथे गावात पाय ठेव, नाहीतर तुम्हाला दाखवतो बस स्टँड कुठे, तुझ्या कार मधून खाली उतार, हे माझं गाव आहे. धैर्य सांगायचं, त्याला घाबरायचं नाही. माझं नाव सांगायचं चोडलवारचा. धमक आहे माझ्यामध्ये. विधानसभा लागली होते, लोकसभा लागली होते, पक्षांचं नाव सांगत नाही मी, पण मला एकाही पक्षाने त्या ठिकाणी बोलण्याचा चान्स नाही दिला. वैशाली त्यांची सभा होती, मला फोन आला, मी त्यांच्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या ठिकाणी मानदा खातर या ठिकाणी आलो. मला वाटलं 2 शब्द बोलता येतील. ताईंनी या ठिकाणी 9 वाजून 1 मिनिटाला त्या ठिकाणी पाय उतार झाले या स्टेजवरनं, आणि त्याच्यानंतर माईक बंद झाला, सभा बंद पडली, छोटूलवारचं भाषण त्या ठिकाणी कापलं गेलं, सर्वांनी बघितलं. पण मी तुम्हाला आम्ही सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा कोणाचा समर्थक नाहीये आणि कोणाचा विरोधक पण नाहीये. मी फक्त तुमचा समर्थक आहे आणि समाजसेवक आहे, हे टासून सांगतो. आता पुढचं सांगतो, बालाजी मंदिर. मला असं वाटतं बालाजी मंदिराला पाडून तिथे एखादं व्यवसायिक दुकानात टाकून ते तरी काही 2 पैसे मिळतील. काय ते अवहेलना लावली, काय अवहेलना लावली त्याची. फक्त बालाजी मंदिर त्या ठिकाणी जेव्हा ते रथ निघतो त्यावेळेस एक मिटिंग होते, गोंगाट होतो, ट्रस्टी फक्त खाली माना घालतात, त्याचा हिशोब पण कोणी देत नाही, त्याचे पावते पण कोणाला माहित नाही. काय त्यामध्ये रजिस्टर झालेलं आहे, रजिस्टरला तुम्ही त्या ठिकाणी काय हिशोब दिला का नाही दिला ते पण लोकांना माहित नाही. एका दिवशी असं नको आलं की यार त्यांच्यावर कारवाई केलेली काय. अरे मी त्यांना चॅलेंज करतो. माझा पुटण्याचा 10 वर्षापूर्वी मला फोन आला होता, काका मी असंच, मी जेव्हा बोर्ड लिहिलं तर तुम्ही बोर्ड लिहिलं म्हणे की बालाजी मंदिरचं बांधकाम होत नाहीये. म्हटलं नाही रे बेटा. म्हणे मग तुमचं असं म्हणणं की त्याला पैसे म्हणजे काय ते अर्निंग मिळायला पाहिजे. तर त्याने मला सांगितलं काका मी तुम्हाला 80 ते 90 लाख रुपये देतो, 80 ते 90 लाख रुपये देतो, फक्त तुम्हाला जर विश्वास असेल तर. मी त्यांना अक्षरशः खोटं बोललो. आज सर्वांच्या समोर सांगतोय, मी माझ्या पुतण्याला मी खोटं बोललो. मी त्याला डायरेक्ट बोललो की माझा त्यांच्यावर विश्वास आहे. का बोललो? मंदिर व्हावं म्हणून. मात्र या लोकांना जेव्हा मी ट्रस्टींना भेटलो त्यांना म्हटलं माझ्या पुतण्याकडे जातो मी, हे ट्रस्टी त्याच्यापर्यंत पोहोचले नाही, ते आपल्या गावाला येणार 80 ते 90 लाख रुपये आपल्याला मिळाले नाही, ते बालाजी मंदिर एकटा छोटूलवारनं उभं करून दिलं असतं. जास्त बोलत नाही मी. काय दशा ही? धार्मिक दशा, सांस्कृतिक दशा, शैक्षणिक दशा, राजकीय दशा. कोणत्या हिशोबाने गाव पुढारलेला आहे? अरे गाव खड्ड्यातच आहे. पुढचा प्रश्न, वृद्धांना आणि अनाथांना अनुसारातून जे वृद्ध असतात, अनाथ बालक असतात, त्यांना अनाथांची गरज आहे. माझ्या मित्रांनो त्यांचे खूप हाल होतात, भिकाऱ्यासारखे फिरतात आणि त्यांच्या विचारांची शेवटी त्यांना वरती निघून जातात. तुम्ही किती लोक मेल्यानंतर जाता याला किंमत नाही. तुम्हाला सांगतो मी, आज 25 वर्षापासून तुमची समाजसेवा करतो मी सर्वांनी गावाची. 25 वर्षामध्ये जवळजवळ 2,500 लोक वारले असतील. 2,500 लोकांचं मी एखादा कुठे सुटला असेल तरी बोर्ड सुद्धा लिहिलं. ही समाजसेवा होती. मी त्यांना ठेवायला नाही गेलो. मात्र जर तो आजारी असेल त्याला तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मनाला थोडं बरं वाटतं. त्याला ठेवायला जाऊ नका माझ्या मित्रांनो, पण त्याच्यासाठी तर कुठे आजारी असेल त्याला ऑपरेशनला गरज असेल तरी मदत करा, हे माझं तुम्हाला ठासून सांगणं आहे. त्याच्याकरता अनाथ आश्रम वृद्धाश्रमाची गरज आहे, कारण प्रत्येक घरामध्ये मुलं बाळांपासून तर वृद्धांना त्या ठिकाणी त्रास होतोय.
पुढचा प्रश्न आहे दारूचा सुपा. आता असं होऊन गेलं की मी जर दारूच्या विरोधात बोललो तर ते पटणारच नाही. पण आज मी सभेच्या मध्ये या ठिकाणी खरोखर आपला आदर करतो की आज माझ्या सभेमध्ये कोणी बिचारा दारू पण आलेला नाहीये. पण एवढं नक्की सांगतो, दारू दुकानदार कुठला आहे? मद्रासचा आहे. तुम्ही कुठले आहात? नगरदेवचे आहेत. मद्रासचा एक व्यक्ती रोजचा 20,000चा त्या ठिकाणी गल्ला उचलतो. त्याच्यापैकी तो त्या ठिकाणी 2,500 ते 3,000 रुपये कमवतो. मात्र तोच व्यक्ती आपल्या गावाचे 2,500 ते 3,000 लोकांना सडवतोय. तो सडवत नाहीये, त्याच्यावर आरोप मी ठेवत नाहीये, मात्र तुम्ही होऊन सडताय. त्याच्याकडे त्याला मी सांगतो, दारू दुकान बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही दारू सोडा. माझ्या मित्रांनो, नुसते तुम्ही दारू पित नाही, तुमच्या घराचा सत्यानाश लागतो, अट्टानाश लागतो, मुलं बाळ परेशान असतात. तुम्ही विचार करा, तुम्ही आज इथे अर्धे असताना दारू पिलेल्या व्यक्तीची पत्नी घरी एकटी जेवण करते आणि हा बडवा या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये जेवण करतो. त्याला काही वाटली पाहिजे. ती महिला बिचारी, ती आपली लाडकी बहीण असो का लाडकी पत्नी असो, ती सकाळी कामाला जाते, या बडव्याला पोहोचते, लेकर बाळांना पोहोचते, याची लाज आपल्याला वाटली पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी सामाजिक भाषेत सांगेल, तुम्ही दारू प्यायला सोडा. माझ्या मित्रांनो, तो देशी दारू दुकान त्याला जायची गरज नाही, तो स्वतः गाव सोडून चालला जाईल. हे माझं तुम्हाला म्हणणं आहे. आणि त्याला जर कधी बाहेर हाकलायचं असेल तर मला सांगा, माझ्यात दम आहे. तो त्याला काही नाही, 50% मतदान भेटलं तुमचं की त्याला दारू दुकान गायब होतं. पण मला तुमचं मतदान नकोय, मला मतदान नकोय. मी तर त्याचा विरोधक नाही. मात्र तुम्ही दारू पिणं सोडा, गांडे पिणं सोडा. काय तर म्हणते तुम्ही ते ताडी पितात, काय होतं याच्यातून मला सांगून द्यावं. माझ्या मित्रांनो, त्यांच्या घरात जा तुम्ही, ज्यांच्या घरामध्ये अक्षरशः त्यांनी जो सिंदूर प्रकरण आहे, आपल्या देशात त्याच्या पंतप्रधानांनी सिंदूर ऑपरेशन सिंदूर राबवलं, तर तुम्हाला हे सिंदूर ऑपरेशन इथे राबवलं लागणार आहे. सिंदूर म्हणजे काय की आज किती दारुड्यांच्या विचारा पत्नी विधवा झाल्या त्या फक्त दारूमुळे. जेव्हा मी हे मयत दोन लिहितो त्याच्यापैकी 50% लोक हे दारूच्या नशेमध्ये मेलेले असतात आणि आता हे मरतायत. याचा विचार करा, जीवन परत परत मिळत नाही. पुढचा प्रश्न, रोड रोमिओ आणि हिरोगिरी. मुलगा घरात काही कमवत नाही, त्याला 80,000ची गाडी पाहिजे, नाही घेऊन दिलं तर ढेंगाणे घालतो. त्याला 80,000ची गाडी द्यायची, तो समजतो रोड माझ्याच बापाचा आहे. रोड असा आकलतो जो की समोरचा पाहत नाही. अरे तू रोड टॅक्स भरतो, रोडने खरेदी केला, तो काही पाहत नाही. गाडीचा स्पीड असतो 80चा, हा त्याच्या पुढे जायचं म्हणतो. अरे गाडी काय आखतो, तुझ्या दम असेल ना वाढव्या तर तू रनिंग कर ना. छोटू लोअरची रनिंग एवढी आहे ना की कुत्र्याच्या पुढे 150 कुत्रे मारून टाकले, ते का भरले होते. कधी रनिंगची प्रॅक्टिस नाही केली, ही रनिंग आहे छोटू लोअरचे. मी पण गाडी घेऊ शकतो, पण आजही मी एखाद्या जुन्या सायकलवर फिरतो. का फिरतो? अरे तुम्ही शान नका दाखवा, तुमच्या कार्याची शान दाखवा. आज तुमच्या मनातच माझं असताना ही खरी शान आहे. गाडी तुमची बघून एखादी मुलगी लाईन मारेल, मान्य मला, पण तिला गळ्यात घेऊन फिरणं तुमच्या बसमध्ये नाहीये. जेव्हा ती बाप तुमचं गाडी हिसकावेल ना, ती पोरगी तुमच्या हातात राहणार नाही, ती पोरगी तुमच्या समोर दुसऱ्याचा हात धरून डुबून जाईल. गाडी सोडा, तुम्ही रनिंग करा, मिलिटरीत भरती व्हाल, नोकरी कराल. नोकरी केली तुमच्या मागे 15 मुली फिरतील. हे चॅलेंज करतो मी. पुढचा प्रश्न, पाणी नियोजन. माझ्या मित्रांनो, पाणी नियोजन सरपंच आणि ग्रामपंचायत हातात मान्य आहे, पण ज्या तोटे असतात, तुम्ही खुले ठेवतात, गलीत पाणी वाहतं. माझ्या मित्रांनो, पाणी फुकट जरी मिळतं पण ते निसर्गाचं देणगी असते, त्याचा विचार केला पाहिजे. पुढचा प्रश्न, महिला पोलिसाचा. आपल्या उभी दूर क्षेत्राला जे काही कॉन्स्टेबल आहेत, असिस्टंट पी आहेत, पोलीस लोक आहेत, हवालदार आहेत, ठाणे हवालदार आहेत, मात्र त्या ठिकाणी कधी महिला कॉन्स्टेबल असावी असे मी सन 2001 मध्ये मी स्वतः माझ्या नावाने पोलीस अधीक्षकांना त्या ठिकाणी मी अर्ज दिला. मात्र अजूनपर्यंत देखील आपल्या पोलीस स्टेशनला महिला कॉन्स्टेबल आली नाही. त्याची सक्त गरज आहे, कारण एखादी अडचण महिला येते, ते पोलिसांना दादागिरी करते आणि तिच्या दादागिरीमुळे पोलीस काही बोलू शकत नाही. असं होऊ नये म्हणून मी पोलीस अधीक्षक साहेबांना या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी इथे यावं, रेकॉर्ड तपासावं, पोलीस स्टेशनला विचारणा करावी की खरोखर इथे किती महिला येतात. बिचारी जी खरोखर इज्जतदार महिला असते ती बिचारी खाली मान घालून बसते. मात्र एखादी नालायक महिला असली तर ती पोलिसांवर चढून बसते. त्याच्यापेक्षा जर महिला पोलीस असली तर तिला ती धडा शिकवेल, त्या ठिकाणी 4 रपाट्या लावेल तर ती ठिकाणावर येईल. म्हणून माझं सांगणं आहे, एक नव्हे तर वाटलं 2 महिला पोलीस आणा. मात्र पोलीस अधीक्षक साहेबांपर्यंत माझी बातमी पोहोचवा.
आणि या नगरदेव ओपीतूर क्षेत्राला किमान 2 महिला पोलीस आणावं अशी माझी या गावातर्फे मागणी आहे. वृक्षतोडीचा प्रश्न आला. वृक्षतोड चालते आपल्याकडे, दिवसा डोळ्या चालते. एखाद्या कंडक्टरने जर कधी 5 रुपये जास्त घेतले ना, आग लागून जाते तुम्हाला. आणि जे लाखो कोट्यवधीचा भ्रष्टाचार करतात त्याला कोणी बघत नाही. तुमच्यात हिंमतच नाही. यार हिंमत आहे तिथे दाखवा, जी मी दाखवली. त्याला काय करता द्या. अरे वृक्षतोड चालते, पण वृक्ष तोडता तर वृक्ष लावा तर खरं, असं माझं म्हणणं आहे. आता राहिलं आपल्या टाकळी रोडचा अजमत अली करामत अली, त्या ठिकाणी सुरक्षा भिंतीची गरज आहे. त्याने मला बऱ्याचदा सांगितलं, म्हटलं तुमचा प्रश्न नाही, तो धार्मिक प्रश्न आहे. आणि ते कसं होऊन गेलाय, मुस्लिमचा प्रश्न आलेला आहे. म्हटलं तो मुस्लिमांचा प्रश्न नाहीये, तो एका धार्मिक प्रश्नाची हिशोबाने तो राखला जाईल, तो विचार केला जाईल. माझं जीप सदस्य असो किंवा आमदार साहेबांना सांगणं आहे की त्यांना गोष्टी दखल घ्यावी, तिथे एक सुरक्षा भिंत टाकावी. ज्याप्रमाणे आपल्या घुसरीडोला जात असताना ते शेत वाचवण्यासाठी 20 लाखाचं त्या ठिकाणी अनुदान मंजूर करून ती भिंत बांधली, तशी एक भिंत जर बांधली तर त्या आपण एखाद्या देवाचंच काम केलं असं समजू. पुढचा प्रश्न, स्टेशनची फरशी. आता याच्यावर तर बोलण्यासारखं बरंच काही आहे. म्हणे ते 1 कोटीची फरशी आहे. ज्याने केलं असेल त्याने केलं असेल, नाव गाव सर्वांना माहित आहे. अरे ती फरशी आहे का? अरे त्याची सर्व शक्ल उडून गेली. ती फरशी कोणी केली त्याची शक्ल उडून गेली. मला वाटत नाही त्यांनी त्याचा 50 लाख रुपये टाकले असतील. त्यांची एवढी हिमाकत आहे की ती विधानसभेला बोलवू शकतात. अरे विधानसभेचा सोडा, तुम्ही जर ती फरशीचं 1 कोटी 20 लाखाची असेल तर तुम्ही 70 लाख जरी खर्च केले असते तरी आज जी फरशी 2 बाळद गाव आहेत, बाळद खुर्द आणि बाळद बुद्रुक बडगाव तालुक्यातलं छोटी गाव आहेत, मात्र तिथे लोक खंबीर आहेत म्हणून तिथली फरशी मजबूत आहे. आपल्या गावाच्या लोक त्या ठिकाणी मुरदाड आहेत म्हणून आपली फरशी देखील मुरदाड आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अरे त्या फरशीची चौकशी लावा. तुमची नसेल तर पहिली गोष्ट प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाने कोणी अर्ज दिला तर शासनाचं काम आहे. कोणी दिलं नसेल तर ज्याने फरशी बांधली त्याने आपले झक मारावी आणि त्या फरशीला दुबार फरशी करावी. त्या फरशीमध्ये अक्षरशः फक्त 8 आणे नाव सजाईचा गज टाकलेला आहे. ती फरशी उद्ध्वस्त झाली. नाव काय सांगितलं मी बरेच लोक विचार करावे, फरशीचं काय झालं. फरशीचं असं झालं म्हणे पूर जास्त आला होता. अरे तुला काय अक्कल नव्हती का? इंजिनियर आहे का म्हटलं. तो इंजिनियर कोणाला म्हणतात? अरे ही जर फरशी तुटली होती तर पुढची फरशी का तुटली नाही, मागची फरशी का तुटली नाही, आमचीच फरशी का तुटली. मग त्याने खरं सांगितलं म्हणजे तुमच्या गावाच्या लोकांना आलाय का? म्हटलं कशावरून? त्यांनी त्या फरशी एवढे पैसे खाऊन गेलो, फरशी आम्ही कच्च्यापैकी बनवून टाकली. म्हणलं त्यांनी तुम्ही का झक मारला पैसे वाटले का? तुम्ही का वाटले? मी त्यांना सर्व भाषेत सांगितलं तुमचे लायकी नव्हते म्हणून तुम्ही पैसे वाटले असं समजा. म्हणजे फरशी झक मारून चांगली बनवा. पुढचा प्रश्न, एमआयडीसी. आप्पासाहेबांनी आपल्या एमआयडीसी मंजूर केली. एमआयडीसीला वेळ का लागला ते मी पेपरला वाचलं होतं. एमआयडीसी साठी 3.5 कोटी रुपये लागणार होते त्या जागेसाठी. पण आप्पांनी त्या ठिकाणी बातमीमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी मी आपले एकनाथराव शिंदे जे आहेत त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा करून ती फरशीला त्या जागेला त्या ठिकाणी 1 कोटी काही लाख होते फक्त, तेवढ्यामध्ये ती खरेदी केली. आपला तेवढा फायदा झाला. पण आप्पासाहेबांना हात जोडून पाय पडून विनंती करून सांगतो, आप्पासाहेब तुम्ही त्याला जरी नाव दिलं आहे बडगाव एमआयडीसी, ठीक आहे, मान्य आम्हाला नाव. मात्र मी एवढं सांगू इच्छितो आप्पांना की आप्पा आमच्या गावाला खूपच जवळजवळ 2000 तरुण त्या ठिकाणी बेरोजगार आहेत. त्यापैकी जर तुम्ही 500 लोकांना जर त्या ठिकाणी सामील केलं तर त्या 500 लोकांच्या कुटुंबाचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तुम्ही बाकीचे भले 500 सोडून 1500 15,000 लोक तिथे भरून घ्या कोणाच्या भडगाव तालुक्याचे, मात्र आमच्या नगरदेव गावाचे 500 लोकांना रोजगार द्यावं असं मी त्यांना विनंती वजा सांगतो. फॉगिंग मशीन, मला असं वाटतं की ग्रामपंचायतला सर्व मच्छर चावून गेले काय 20 वर्ष झाले असतील त्या फॉगिंग मशीनला. अरे त्याची फवारणी करा. त्याची फवारणी तर डास मच्छर मारतील तर लोक दवाखान्यात जाणार नाही. दवाखान्याची संख्या वाढते, माझ्या घरापर्यंत दवाखाना. पुढचा प्रश्न, शौचालय आणि मुताऱ्या. माझ्या मित्रांना वाईट वाट देऊ नका. काल परवा मी इकडे उभा होतो, एक महिला इकडून जात होती, तिथे एक व्यक्ती होता तिकडे तो लघवी करत होता. ती महिला थांबून गेली. मी त्याला विचारलं, त्याला सांगू शकत नव्हती लघवी बंद कर म्हणून. त्याची लघवी मी कसं काय बंद करणार? त्याने लघवी सुरूच ठेवली. महिलेला स्टे लागला. महिला मागेच उभी राहिली. त्याने लघवी केली, महिला नंतर गेली. काय चित्र आहे? गावाच्या बाहेर जा, अजूनही महिला त्या ठिकाणी शौचाला बसतात, आपल्याच माया बहिणी असतात. काय करता तुम्ही? पुढचा प्रश्न,
आपल्या गावाची डोकरं मेलीन कुत्र वाढले. अग्निवीरांचं सांगतो माझ्या मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये अग्निवीर लोकांना 20% राज्य शासनाने नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं आहे. माझं ज्या भाषेत सांगणं, राज्य शासनाला सांगणं आहे की राज्य शासनाने याच्यावर विचार करावा. जे लोक, जे मुलं, जे तरुण अग्निवीर मधून रिटायर होतील, निवृत्त होतील, त्यांना किमान त्याचप्रमाणे जर 20% जर त्यांना आरक्षण दिलं तर राज्य शासनाचा एक प्रकारचे उपकार होतील आणि त्यांना रोजगार मिळेल, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आता पुढे आपल्या गावामध्ये काही लोकांनी थोडं नाव रोशन केलंय. त्याचे नावं सांगतो मी. प्रमोद बाबूलाल खैरनार हा मुलगा इस्रोमध्ये आहे, नाव कमवलं. जुबेर अली ताबीज अली हा चांगलासा आंतरराष्ट्रीय स्तरावर शायरी करणारा मुलगा आहे. त्यानंतर आपल्या गावाच्या अंजली डगवाले आहेत, त्या अक्षरशः नगरसेविका झाल्या. आज त्यांनी आपल्या गावाचं नाव मुंबईपर्यंत पोहोचवलं. संगीता पाटील आहेत सार्वेच्या संगीता पाटील या गुजरातमध्ये आमदार आहेत. त्याच्यानंतर शुभांगी पाटील विधान परिषदेला आमदारकीला उभे होता. सांगायचं कारण असं आहे की आज खेड्यापाड्याचे लोक त्या ठिकाणी पुढे जात आहेत. पुढचे आहेत आपल्या अर्चना संदीप राजपूत, ही ओळखीची मुलगी आहे. आज ती आपल्यासाठी ती कन्याच म्हणावी लागेल, पण आज त्यांचं उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड झाली. विचार करायची गोष्ट आहे. मी त्या सरांचं पण एक नाव घेतो, तेथील शांताराम सरांचं. मी बऱ्याच लोकांच्या कानून ऐकलं की शांताराम सरांकडे अक्षरशः ऍडमिशनसाठी त्या ठिकाणी वशिला पण लागत नाही, पण लोक यथोचित प्रयत्न करतात, इतकं त्याचं नाव निघतं. ते लहानशा ओळमध्ये जर व्यक्ती जर उपजिल्हाधिकारी होतं. मी तुम्हाला हायस्कूलला सांगितलं होतं शैक्षणिक विस्तार. शैक्षणिक विस्तार चांगला सांगतो. शैक्षणिक दृष्ट्या सांगायचं जर म्हटलं तर माझ्या मित्रांनो 12वी पर्यंत कॉलेज आहे, पुढचं सिनियर कॉलेज व्हायला तयार नाहीये. आजूबाजूला जर घुसडीचं जर त्या ठिकाणी जर बघितलं, अजूनही त्या ठिकाणी शाळेला अनुदान मिळालेलं नाहीये. त्यांना मी विचारलं, वसंत जीवनला म्हटलं तुम्हाला अनुदान का मिळत नाही? म्हणे लोअर म्हणे 15 वर्ष झाली, अजूनही त्या 20% अनुदान फक्त जाहीर झालं, पण ते पण मिळत नाही. मात्र जेव्हा त्यांनी गाव सोडलं ना, तर त्यांनी त्या विमा कंपनीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्यांदा करोडपतीचा बहुमान पटकावलाय. रंजना मोरे आणि उत्तम मोरे बीएमसीला आहेत, रंजना मोरे फॉरेनला आहेत. शिवाजी शाहीर आणि गोशी मस्कर हे बाप बेटे आहेत. हे अक्षरशः सामाजिक कार्यामध्ये अग्रेसरच असतात, नव्हे तर त्यांना फार मोठे पुरस्कार पण मिळाले आहेत. आता मी आपल्या मूळ मुद्द्याकडे येतोय. आता धरणाचा प्रश्न येतोय. माझ्या मित्रांनो, ही जी सभा आहे ही खास या मुद्द्यासाठी मी सभा घेतोय. सभा घ्यायचं कारण असं आहे, सन 2022 मध्ये या ठिकाणी जेव्हा आपल्या धरणामध्ये बाहेरच्या पाईपलाईन पडणार होत्या, त्यावेळेस जेव्हा मला बोलवणं केलं गेलं, मी त्या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला की आपल्या बाहेरगावची जेव्हा 4-5 पाईपलाईन पडणार होत्या, मग आम्हाला छोटूवर तुम्ही पाहिजे. मी त्यांना एक अर्ज दिला, माझ्या नावाने लोकांनी फटाफट सह्या दिल्या. मी त्या ठिकाणी जेव्हा तिथे ठराव मांडला आणि त्या ठरावात असं जाहीर केलं की याच्या पुढे 2022 पासून याच्या पुढे बाहेरगावच्या कुठल्याही पाईपलाईन पडणार नाही, याच्यासाठी ग्रामपंचायत एनओसी देणार नाही. अशा प्रकारचा ग्रामसभेचा ठराव मी छोटू पवारने करावा लावलाय. तेव्हापासून बाहेरच्या पाईपलाईन तिथे पडणं बंद झालं. आणि त्याच्यानंतर 8 महिन्यानंतर जलजीवन योजना जेव्हा ती केंद्र शासनाने कार्यान्वित केली, जलजीवन योजनेनंतर या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आपल्या नगरदेवाच्या अग्नावंती धरणातून 6 विहिरी खोदून जेव्हा बाहेरगावी 6 गावांना पाणी जाणार होतं, हा प्रश्न उभा राहिला. माझ्याकडे काहीतरी 10-12 लोक आले, त्यांनी चांगले छोटू लोहाराचं गावावर संकट आलंय. मी तुम्हाला खरं सांगतोय मित्रांनो, फक्त माझं डोकं मी फक्त 10 मिनिट चालवलं. 10 मिनिटांमध्ये असा निर्णय घेतला मी आणि विचार केला की काही करून या प्रकरणामध्ये मला पडावं लागेल आणि माझ्या पडल्याशिवाय प्रकरण तडीस लागणार नाही. मग ते भले माझं काही होऊन जाव. आणि ते विचार करून त्या ठिकाणी मी स्वतः विचार केला आणि माझ्या पद्धतीने एक अर्ज तयार केला जिल्हाधिकारी साहेबांना. आणि त्या अर्जाला त्या ठिकाणी अगोदर ज्यांनी ते निनावी अर्ज दिलेला होता त्याच्यावर 200-250 सह्या होत्या, ती प्रत त्याला जोडली आणि पहिला हरकत अर्ज त्या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. आणि तो दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रोसेसला सुरुवात झाली. आता विषय असा होता की जेव्हा मी त्या ठिकाणी तो हरकत अर्ज दाखल केला तर असं कोणाला वाटत नव्हतं की हे प्रकरण थांबवलं जाईल. पण तुम्हाला खरं सांगतो, माझा विचार केला की मला याच्यासाठी गाव एकवटावं लागेल, कारण योजनेचा विरोध करावा लागणार आहे. मला योजनेचा विरोध करायचा नव्हता, मात्र विहिरी खोदू द्यायच्या नव्हत्या. त्याच्यानंतर मी एक आर्टिकल तयार केलं आणि त्या आर्टिकलमध्ये त्या ठिकाणी ते प्रसिद्धी पत्रक ते 5000 छापले. माझ्या खिशात जसे पैसे आले 300 असो, 400 असो, 1000 असो, 800 असो, 5000 पत्रक
असं करता ते 5000 पत्रक आपल्या तुमच्या घरी मी तिथे आलो आणि तुमच्या सही अंगठे सुद्धा घेतले आणि अशा प्रकारच्या 3200 स्वाक्षऱ्या मी त्या ठिकाणी तयार करून त्याचा आर्टिकल तयार केलं. आणि ते करत असताना जेव्हा मी त्या अधिकाऱ्यांकडे गेलो, त्या अधिकाऱ्याने जेव्हा मी ते रजिस्टर केलं, त्या अधिकाऱ्याचं म्हणणं काय होतं, त्यांचा एक प्रश्न पडला की आज विरोध आहे का, आज विरोध आहे का असं म्हटल्यानंतर मात्र मी विचार करायला लागलो की मी त्यांना सांगितलं आपल्या गावाच्या प्रतिष्ठितांना की आपण एक मोर्चा काढू. त्यांनी काय सांगितलं माहित आहे, अहो म्हणे मोर्चा काढू नका म्हणे, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम लावली म्हणे 144 ते आपल्याला अडवेल म्हणे. त्यांना बोललो मी तुमची कलम काही असो 144 त्याचा 299 करायची ताकद माझ्यामध्ये म्हटलं, पण त्यांची हिंमत झाली नाही. मग काय झालं, मी 200 पेजचा विचार घेतला. तुमच्या घरी आलो, प्रत्येकाला सांगितलं, 3 महिने लागले मला. मात्र मी तुम्हाला सांगतो, मला आपल्या सर्व समाजाच्या सर्व लोकांनी अक्षरशः मला प्रतिसाद देऊन त्या स्वाक्षऱ्या मी घेतल्या आणि जवळजवळ ते 3000 रुपये त्या नुसते ते झेरॉक्स लागले असे 5 बँड तयार केले. आणि त्याच्या अगोदर जेव्हा ते पॉम्पलेट होतं तेव्हा तुम्ही बघितलं होतं, त्याच्यामध्ये अगोदर मी त्या वैशालीताईंकडे गेलो, अमोल शिंदेकडे गेलो, दिलीप वाघ यांच्या बंगल्यावर मी अर्धा तास चर्चा केली. सर्वांना माझी भूमिका पटवून सांगितली गावातर्फे. मात्र तुम्हाला मी सत्य सांगणार आहे, त्यांनी फक्त आपले आर्टिकल घेतले, मात्र कुठल्याही पक्षाने म्हणा का कोणत्याही लोकप्रतिनिधी आपल्याला त्याला पाठबळ दिलेलं नाहीये असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मध्ये मध्ये अफवा पसरली होती कोणाची की छोटूलवारा मोहरा टाकलाय आणि ते असं घडतंय. हा मोहरा नव्हता, हा त्या गोष्टीचा स्वतः आंदोलक होता. नंतर मी आप्पांकडे गेलो, त्या आमदार मुंबईला गेले होते. मुंबईत जेव्हा आले, आप्पांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला गेलो. आप्पांकडे गेल्यानंतर आप्पांनी मला बसायला सांगितलं आणि ती भूमिका सांगितली. 20 ते 25 मिनिटं मला आप्पांनी सांगितलं की अशा प्रकारची योजना आहे, तर ते काही करून गावाला जरी पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, मात्र योजनेअंतर्गत तुम्हाला पाणी द्यावंच लागेल जर धरणात पाणी सगळं शिल्लक असेल तर. आप्पांना मी सांगितलं, म्हटलं आप्पा आमच्या गावाला मे अखेरपर्यंत धरणात पाणी सगळं शिल्लक राहत नाही, म्हणून लोकांनी विरोध केला, आर्टिकल घ्या. म्हटलं आप्पाने आर्टिकल घेतला आणि त्याच्यानंतर आलो आणि त्या ठिकाणी त्यांचे पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मध्येच सभा लागली ताईंची, होऊ द्या चर्चा म्हणून. मला बोलवणं केलं, मी इथे उभारून सांगितलं, फक्त 2.5 मिनिटांमध्ये मी काय सांगितलं, 3.5 मिनिटात की काही करून अग्लावंती प्रकल्पातून बाहेर गावी जाणारा 6 विहिरी खोदून पाणी जात आहे, कोणत्या तिथे पाणी जाऊ देणार नाही. हा छोटूलवारचा चॅलेंज आहे आणि तो चॅलेंज असा पेटला हो, 4थ्या दिवशी तुम्हाला आता सत्य हकीकत सांगतो, त्याच्यापासून फक्त 4थ्या दिवशी विहीर खोदकाम व्हावं असं त्या 5ही ठेकेदारांना आदेश होता आणि तो आदेश माझ्याकडे माझ्या बँकेजवळ मी काम करते ते पाठवून दिला आणि त्यांना सांगून द्या म्हणे की त्याला मध्ये जायची तयारी करून ठेव म्हणे, ते छोटूलवारला सांगून द्यायचं. पण जेव्हा माझ्या छातड्यामध्ये श्रावणबाळाच्या छातड्यात बाण घुसला, तो बाण माझ्या छातड्यात आज पण आहे. आज आपले पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी, पात्रच्या अधिकाऱ्यांनी तो आदेश काढलेला होता. असेल तो कसा आदेश, तो दबावात होता का प्रशासकीय होता, मात्र त्याला शासनाचा आदेश मला मानावा लागला आणि 4थ्या दिवशी आपलं विहीर खोदकाम होणार होतं. माझ्या मित्रांना सांगितलं, म्हटलं भाऊ एवढा संपूर्ण गावाचा विरोध असताना सुद्धा त्या ठिकाणी विहीर खोदकाम होणार आहे, म्हणे कस का होत आहे. म्हटलं हो भाऊ तुम्ही जा आणि अधिकाऱ्यांना सांगा तुम्हाला छापा किंवा काटा करावा लागणार आहे. त्यांनी सांगितलं, अधिकाऱ्यांकडे माझा मित्र गेला, त्याने सांगितलं छोटूलवार सांगितलंय म्हणे की तुम्हाला त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा आदेश काढलेला आहे, त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी जे आहेत उपविभागीय अधिकारी अभियंता साहेब, त्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो त्या ठिकाणी त्यांना एनओसी दिली आहे की नाही आहे, त्याची परवाना दिला आहे की नाही आहे, ते त्यांना विचारणा करा. असेल तर तसा दाखवा, नसेल तर ते तुम्ही दाखवा. मी तुम्हाला खरं सांगतो, त्या अधिकाऱ्याचं मी आज नाव घेतो. त्याचं कारण आहे की त्या अधिकाऱ्याने माझ्या मित्रांनो कोणाची त्या ठिकाणी पैसे वगैरे न घेता त्यांनी आपल्या गावाचा विचार करून आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी आपल्या अग्निवंती प्रकल्पातून 6 विहिरी खोदून कुठल्याही विहीर खोदकामासाठी परवानगी दिली नसल्या तर त्यांनी पत्र माझ्याकडे पाठवून दिलं आणि ते त्या ठिकाणी आपल्याला मी त्यांना सांगितलं, माझे मित्र हे पत्र नाहीये, म्हटलं याला जे त्याला आपण पारस म्हणतो, जे लोखंडाला लावलं तर त्याला आपल्या हातात पारस मिळाला आहे आणि ते पारस माझ्या हातात मिळालं. मी त्याचा व्हॉट्सअप केला, सर्व अधिकाऱ्यांना केला, जिल्हाधिकाऱ्यांना केला, पोलीस प्रशासनाला केला, शासनाला केला आणि त्या अन्वये त्याच्या विहीर खोदकामाचा आदेश असताना त्या ठिकाणी विहीर खोदकामाला ते लोक आले होते आणि ते आल्यानंतर देखील ज्या अधिकाऱ्यांना आदेश काढलेला होता
त्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलं की स्वतः हे संपूर्ण गावाचा विरोध असून मी या ठिकाणी बसलेला असताना मी सर्व लोकांना सांगितलं होतं येऊ द्या म्हटलं, इकडनं अधिकारी येणार आहेत, पोलीस लोक येणार आहेत, पोकलेन मशीन येणार आहे, 6 विहिरींचा खोदकाम होणार आहे, पण हे माझं पत्र तुमच्याकडे राहू द्या, माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे राहू द्या, जर कोणी अधिकारी आला तर मला एक फोन करा, हा छोटू लोहार तिथे धडकेल, तो धडकल्याशिवाय राहणार नाही धरणामध्ये, तो धडकला तुम्ही 200 लोक फक्त मला गरडा घाला, कोणताही अधिकारी असो का कोणी असो त्या ठिकाणी विहीर खोदकाम करू शकणार नाही, ते मला जेलमध्ये घालो. अरे मी तर तुम्ही जेल सांगताय, हा छोटू लोहार भगतसिंग सारखा फासावर जायला तयार आहे, कारण बिना पाण्याचं मरण्यापेक्षा फाशीवर जाऊन मरण मी त्या ठिकाणी मान्य केलं. लाखो रुपयांना झुकलो नाही माझ्या मित्रांनो, मलाही बंगला भेटतो, मलाही त्या ठिकाणी आश्वासन दिले जातात, मला लाखो रुपयाचे आमिष दिलं जातं, मी पण गाडी बंगल्यामध्ये 15 वर्षापूर्वीपासून राहू शकलो असतो. माझ्या मित्रांनो तुमच्यासाठी आज ही जमिनीवर आहे आणि या जमिनीचा व्यक्ती हा तुमचा खरा कार्यकर्ता आहे. मला तुम्ही केव्हाही सांगू शकता. सभा घ्यायचं एकमेव माझं कारण असं आहे, ज्याप्रमाणे या गावावर जे वालंट आलं होतं, गावावर जे संकट आलं होतं, याप्रमाणे जर कुठलंही संकट आलं तर मी तुम्हाला शब्द देतो, यापुढे छोटू लोहारला तुम्ही सांगा ते संकट त्याला त्याचा परतावं लागेल. आज असं या ठिकाणी सर्वात मोठं उदाहरण ठरलं की याच्या पुढे नगरदेवा गावावर आक्रमण करण्यापूर्वी त्यांना छोटू लोहार हा आडवा होईल. ज्याप्रमाणे गावाच्या बाहेर मारुती असतो तो त्या गावाला आडवा होतो, हा मारुती त्यांना तिकडे धुडकावून लागेल, तुमच्या गावापर्यंत येऊ देणार नाही, एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. त्यांनी जेव्हा माझ्याकडे या छातड्यामध्ये 40,000 लोक नाही, आज मला कामाच्या माध्यमातून जवळपास 20 गाव मांडतात, 20 गावांच्या 4 लाख ते 5 लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय. आज जवळपास मी स्वतःची माझी गाडी लावली, मला गरज नव्हती त्या गावांना फिरायची, स्वतः फिरलो, 5,000 2,000 पॉम्पलेट वाटले, त्यांना पण सांगितलं ज्याप्रमाणे माझ्या गावाचा त्या ठिकाणी पाठीराखा आहे, तुमचा पण पाठीराखा आहे, मला तुम्ही केव्हाही सांगा, मी तुमच्या पण कामात येईल. हा छोटू लोहार नगरदेवापुरता मर्यादित नाही, आता हा जवळपास नगरदेवा बाळक जिल्हा परिषद गटाचा या ठिकाणी संपूर्ण गटाचा या ठिकाणी तो बिचारा एक चांगला कमक्या व्यक्ती निर्माण झाला आहे. फक्त मी राजकीय नसून एक सामाजिक कार्यक्रम तुमच्या पुढे आलोय. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या मित्रांनो, त्यामध्ये जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तेव्हा तुम्हाला अक्षर सांगतो, त्याने आदेश काढला, त्याच्यानंतर माझं डोकं सणकलं, मी चौकशी लावली. हो, जिल्हाधिकारी कार्यालयाला माझ्या नावाने पत्र दिलं, चौकशी लावलं, हा सूर्याने जयत्रथ करून दाखवा, आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर चौकशी लागली, चौकशीचं पत्र टाकणे आदेश निघाले, पाणी पुरवठा विभागाला, बीडीओ साहेबांना, पाटबंधारे विभागाला, नव्या तर आमच्या पोलीस स्टेशनला माझे सुद्धा चौकशी झाली. मी कपडे धुवायला धरणावर जात असताना मला मनोहर पाटलांचा फोन आला, म्हणे लोहार तुमची चौकशी आहे, पोलीस स्टेशनला या. म्हटलं हॅलो साहेब. धरणावर कपडे धुतले, हिवाळ्यामध्ये धरणापासून तिथे सरळ गोल्या कपड्यात पोलीस स्टेशनला गेलो. मला पोलीस प्रशासनाने एक देखील प्रश्न विचारला नाही, उलट आपल्या गावाची दखल घेऊन मला इज्जत दिली, मला खुर्ची दिली. मला वाटत नाही प्रशासनाकडून अधिकाऱ्याला खुर्ची दिली असेल, आणि माझा जबाब पोलिसांनी तयार केला, आणि जबाब तयार करता मी त्याला चेक केलं, आणि तो जबाब त्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला, डीएसपी साहेबांकडे गेला, आणि त्या जबाबाची प्रत माझ्याकडे आहे. आणि त्या दिवशी त्या जबाबाची प्रत गेल्यानंतर तो जबाब मला ज्या पोस्टाने आला त्या दिवशी या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणाचा निकाल तुमच्यापर्यंत मी पोहोचवला नाही, मात्र या प्रकरणाचा निकाल लागला. त्याला आज जवळपास 1.5 वर्ष झालं. 2022 पासून तर 2023, 2024, आता 2025चा पावसाळा, आज अर्थात पूर्ण उन्हाळा गेला. सलग 3 वर्षापासून तुम्हाला जबरदस्त पाण्याचा तडाखा बसला असता माझ्या मित्रांनो. 50 रुपये टाकीने तुम्हाला पाणी घ्यावं लागलं. ते काही दुकानाची वस्तू नाही, कुठे पाणी मिळून जाईल. माझ्या मित्रांनो, ती निसर्गाची देणगी आहे. तुम्हाला खरं सांगतो, जर कोणी त्यांनी सांगितलं असतं, कोणी खेड्यापाड्यांची मागणी नव्हती, कोणाची मागणी नव्हती, शासनाची योजना होती. पण मी तुम्हाला सांगतो, जर त्याने मागणी केली असतं तर आज त्या खेड्यापाड्याच्या लोकांना मी सांगू इच्छितो, त्यांनी सांगितलं असतं की भाऊ आम्हाला 100 टँकर पाणी पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं असतं तुम्हाला 200 टँकर पाणी द्यायला लावतो मी. मात्र विषय तसा नव्हता. तुम्हाला जन्मोजन्मी त्या ठिकाणी कायमचा त्रास झाला असता. असं होणे म्हणून मी आंदोलन उभं केलं, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो निकाल लागला माझ्या मित्रांनो, आणि या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. पण मी तुम्हाला सांगतो, या प्रकरणात मला घरून 40,000 रुपये खर्च आला, आज या सभेला 15,000 रुपये खर्च आला. माझ्या मित्राला सांगितलं मी, दिलीप पाटील हे आमचे मित्र पाचोराचे, लाईव्ह चॅनल चालू आहे. हे सभा तुम्ही जरी या ठिकाणी 100 लोक जरी उरले ना, ही सभा मी संपूर्ण महाराष्ट्रात गाजवल्याशिवाय राहणार नाहीये. त्याचं कारण आहे की मला तळमळ आहे गावाची, लाईव्ह शूटिंग चालू आहे. त्याचं कारण आहे, दिलीप पाटलांना सांगितलं, माझे बंधू म्हटलं तुम्ही त्यांना जेव्हा माझी कथा ऐकली, 1.5 वर्ष मला सोडलं नाही, चहा पाणी केला, सांगितलं छोटू लोहार
घाबरू नका. तुमचा आवाज गावाने जरी पोहोचवला नसेल तर तुमचा आवाज महाराष्ट्रात पोहोचवण्याची धमक हे दिलीप पाटलामध्ये आहे म्हणे, असं त्यांनी मला सांगितलं. मी त्या दिलीप पाटलांच्या गावातर्फे खरोखर आभार मानतो. माझे दिलीप पाटला भाऊ साहेबांना सांगणं आहे, माझे मित्र, गाव कसे असो पण आपण तुम्ही माझ्या समाजसेवेचे मित्र आहात. दिलीप पाटील मामूली व्यक्ती नाहीये. त्यांनी मला त्यांचे फोटो दाखवले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंसोबत त्यांचे फोटो आहेत. भुसावळचा तो एक एक्सप्रेस आहे, थांबा त्यांनी दिला आहे, तो एक्सप्रेस थांबा यांनी थांबवला आहे. त्याला हिरवा झेंडा दाखवणारा व्यक्ती आज तुमच्या समोर इथे आलेला आहे. असे तळमळीचे लोक आपल्या कामात येतात. माझ्या मित्रांनो, हा व्यक्ती पुण्याला राहतो, त्याला काय गरज आहे नगर देवाची? छोटू वार कुठे लागतो? पण तो आज या तळमळी मुले त्याला ओळख नसताना आज तो पाचोराचा व्यक्ती नगरदेवाच्या छोटूवारच्या मदतीला धावून आलेला आहे. आणि आज त्याने अक्षरशः माझ्या पडून अतिशय फक्त मुद्दलामध्ये काम करून उदार पदार काम करून आपल्या समोर शूटिंग करतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गावकऱ्यांनो डोळे उघडा. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही बघता मतदान लागतं, एकेका घराला 8,000 रुपये वाटले जातात. तर काय विचार करता तुम्ही? 8,000 तुमचा इमान विकला गेला हो. तुम्ही जर ते 8,000 घेतले नसते ना, अरे मी तर नंतर बोललो असतो, या स्टेजवर तुम्ही येऊन या ठिकाणी दसाबा घेऊन तुम्ही बोलू शकले असते. एक नाही 40,000 लोक इथे बोलले असते. आम्ही खमखून सांगतो, आम्ही रुपये घेणार नाही, मात्र आमचा विकास घडून दाखवा. मला दाखवून द्यावा. किती खासदार झाले हो? 18 नाना झाले, MK अण्णा झाले, YG महाजन झाले. नानांचा प्रताप वेगळा होऊन गेला. YG महाजन 18 नाना आपले MK अण्णा होते, त्यांना त्या ठिकाणी संसदेत प्रश्न विचारण्यामाती त्यांना अटक झाली. अटकने त्यांना संसदेतून बेदखल केलं गेलं. आपल्या जिल्ह्याचं नाक कापलं गेलं. भारतामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाक कापलं गेलं. विचार करायची गोष्ट आहे. आपल्या त्याच्यानंतर आपल्याला आमदार मिळाले. औरंगाबादने त्या ठिकाणी दखल घेतली. आमदारांनी चांगलं काम केलं, ठीक आहे. आमदारांच्या हात दोघांच्या पाठीवर होते, दोघांच्या डोक्यावर होते. एकीकडे मुलगी होती, एकीकडे मुलगा होता. आता जो पालक असतो त्यांना दोघे सारखे असतात. आता असं होऊन गेलं, काही दुभंग झाला. कोणी आता उपाटामध्ये गेलं, कोणी शिवसेनेत गेलं. अरे एवढं कशाला घेतं आपलं राजकारण? राज्याचं घ्या ना. राज्यामध्ये काय होतं? धनुष्य कोणाच्या हातात होता आणि बाण कोणाच्या हातात चालला गेला. घड्याळ कोणाच्या हातात होता तर कोणाच्या मनगडात चालला गेला. अरे काय ठिकाण आहे देशाचा? ही लोकशाही नाहीये, हा लोकशाहीचा गैरवापर आहे. कार्यकर्त्यांना कुठे जायचं? कोणामागे फिरायचं? अरे कारवा, अरे तुझा नेता कुठे गेला? अरे नाही हो, तो अमुक पक्षात गेला. अरे तू कुठे जाणार? अरे काय विचार करतोय मी आता, मला कोणी घेत पण नाही म्हणे. काय करावं म्हणे मी? विचार करा. आज आपला जो राज्य होता, राज्याचे हाल झाले. याचं कारण असं आहे की आपल्या राज्यामध्ये जे काही गळचिपीच राजकारण झालं ते त्याला कारणीभूत आहे. ते जिल्ह्याला कारणीभूत आहे, तेच तालुक्याला पण कारणीभूत आहे. बापू सोनवणे होते पंचायत समिती सभापती. काय झालं? 3 लोक होते, ते निवडून आले पंचायत समितीला. त्यांना सर्वांनी एकीकरण करून घरी पाठवला. कांड झालं. अशोक मिसाळ होते, त्यांना घरी जावं लागलं. विचार करायची गोष्ट. असे बरेचसे उदाहरण आहेत. सुरेशदादा जैन होते, त्यांना घरकुलाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीमध्ये अटक झाली. 5.5 वर्ष शिक्षा झाली. त्यांना जेलमधून आले, बिचारे घरी बसले, राजकारणातून संपले. म्हणजे विचार करायची बाब आहे. आणि आपल्याकडे तर असं झालं, विधानसभा झाली. कोणत्या उमेदवाराला म्हणा का कार्यकर्त्याला वाईट वाटून देऊ नका माझ्या मित्रांनो. कोणत्या असं आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. जो उमेदवार निवडून येतो तो तर त्याची कामं करतो, तो सत्ता उपभोगतो. जो असेल तो लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत जे असेल. मात्र जो उमेदवार पडतो ना, तो अक्षरशः मनामध्ये कसतो आणि तो म्हणतो की मला लोकांनी निवडूनच दिलं नाही. अरे जाऊ दे ना तिकडं, कुस्ती येते. नाही निवडून आला तर सोड ना तिकडं. हा छोटूवार 40 मतं पडत, मला छोटूवार संघर्ष सोडत नाही. अरे तुम्ही एवढे मोठे लोक आहेत, तुम्ही जर लोकांना बुजगावून दाखवता, याचा अर्थ तुम्ही डमी लोक आहात. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळतात. अरे तुम्ही जरी पडले ना तर अजून जमाना लागा का मला? तुम्हाला निवडून आलेला उमेदवार सुद्धा घाबरला पाहिजे, असं तुमचं कार्य असलं पाहिजे होतं. हे आमचं गावाचं प्रकरण आहे. त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं तुम्ही इथे या, पण एकही लोकप्रतिनिधी इथपर्यंत आला नव्हता. मला सांगून दाखवून आला होता. मी तुला सरळ भाषेत सांगतो, जेव्हा ग्रामपंचायतीचा मुद्दा मांडला गेला तर त्या ठिकाणी मी मान्य करतो, जेव्हा मी सहाय्य घ्यायला गेलो तर ग्रामपंचायत पासून तर त्यांनी नागरिक म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं. पण मी तुम्हाला खरं सांगतो, एक बोट ठेवण्याची देखील बाब आहे. मी कुठल्या पुरस्काराचा मानकरी ठरणार नाहीये, पण एवढं मोठं कार्य झाल्यानंतर हेच जर कोणी एखाद्या मोठ्या गरज व्यक्तीने कार्य केलं असतं तर त्याला एखादा मोठा पुरस्कार मिळाला असता. छोटू लोकांना कोणी असतं तर पुरस्कार दिला नाही, आणि मला तर पुरस्कार पण नको आहे. पण कमीत कमी मी तुम्हाला या भाषेत सांगू इच्छितो, ग्रुप ग्रामपंचायतला, अरे तुम्ही कमीत कमी छोटू लोहारच्या नावाने मीटिंग मध्ये तरी ठराव कोणी केला का? इथे छोटू लोहार चांगलं कार्य केलं एवढं तरी कोणी ठराव केला का? कोणी ग्रामसभेचा ठराव तरी केला का?
त्याचा कोणी आदर तरी केला का? अरे तुम्हाला मी खुलं सांगतो, तुम्ही मला सहकार्य केलं, मला मान्य आहे. मात्र मी त्या ठिकाणी या लोकांच्या मनामध्ये आहे, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार मी मानतो. आता पुढे सांगू इच्छितो. आता या ठिकाणी मी तुम्ही जे जमलेत माझे मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, कारण आटल्या गोष्टी मला सांगता येत नाही. ज्यावेळेस मी धरणाचं प्रकरण हाताळत होतो, मला त्या ठिकाणी बराच दबाव पण आलेला होता, पण मी कोणा दबावाला भेटलो नाही. पैशांचं आमिष आलेलं होतं, लाखो रुपयांचं आमिष असतं. 24-25 कोटी रुपयांची योजना होती, 6 पाईपलाईन 6 विहिरी होत्या. पण असं उघड बोलता येत नाही, कारण ते आपल्या लोकशाहीमध्ये तसं नाहीये. पण हे सर्व काही येऊ द्या, ते भरपूर आलं. मात्र छोटू चव्हाण तुमच्यासाठी हा मोठा त्याग दिलेला आहे. माझ्या मित्रांनो, मला खूप त्रास झाला. आज अक्षरशः मी 2 पैसे खर्च काढून सभा घेतोय, मात्र याच्याच करता घेतली की माझ्या सभेचं फलित योग्य व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. की हे तुम्ही लक्षात घ्यायचं. कुठलीही निवड असो, काही असो, तुम्ही स्वाभिमानानं राहा. तुम्ही स्वाभिमान राहिला तुम्ही पण छोटू लोहार म्हणू शकता. मात्र तुम्ही जर स्वाभिमान विकला तर तुमचा काही उपयोग नाहीये. आज तुम्हाला सांगतो, आज धरण चाललं गेलं हो, धरण तर विकलं गेलं, उद्या आपलं गाव सुद्धा विकून टाकतील, तेव्हा तुम्ही कुठे जाणार? जेव्हा मला माहित झालं होतं या गावातून धरणातून विहिरी कोतका म्हणून पाणी जाणार आहे बाहेर, छोटू लोहारला झोप लागत नव्हती. काय होणार? माझ्या गावाचं काय होणार? माझ्या व्यावसायिकांचं काय होणार? शैक्षणिक मुलांचं काय होणार? महिलांचं काय होणार? या गावाला पाणी कोणी देणार का? कोणी शेतकऱ्याकडे गेल्यानंतर कोणी विहीरवाला पाणी देईल का? या ठिकाणी जे पाणी चोर आहेत, त्या धरणामध्ये जे पाणी चोर करतात, त्यांच्यावर जर कोणी कारवाई करायला गेलं तर ते तलवार काढतात. आता मी मगाशी परवा ते काहीतरी अलाउन्स ऐकला ग्रामपंचायतचा, म्हणे धरणामध्ये ज्यांनी अवैध मोटारी टाकल्या असतील त्यांनी ते काढून घ्याव्या. मी त्यातला नेम सांगतो ग्रामपंचायतीला, ज्यावेळेस गावाला टंचाई झाली त्यावेळेस तिथे मोटारी काढून घ्या असं नसतं माझ्या मित्रांनो. तर जेव्हा 28 फेब्रुवारी त्यांची मुदत संपते त्याच्यानंतर 1 मार्च पासून ते अवैध ठरतात. ही दवंडी जर तुम्ही 1 मार्चला दिली असती तर आता तिथे पाणीसाठा अधिकचा राहिला असता, असं माझा तुम्हाला विनंतीवजा सांगणं आहे. पुढची गोष्ट सांगतो माझ्या मित्रांनो, आता पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लागणार आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मी तुम्हाला सर्वांना खुल्याम प्रश्न विचारतोय. मला एक उमेदवार दाखवून द्यावा तुम्ही की नगरपालिकेतून निवडून येईल तो असा. एक पण नाहीये. अरे सोडा त्या पैशांचा विषय, सोडा पैशाचा विषय सोडा. तुम्हाला फ्री मतदान करतील लोक, पण तुमचं काही कर्तृत्व दाखवा. आणि तुमचं कर्तृत्व जर नसेल तर तुम्हाला कोण मतदान करणार आहे? अरे वाटू द्या ना, विरोधक असो, समर्थक असो, कोणत्या पक्षाचा असो, कोणता उमेदवार असो, वाटू द्या. अरे तुम्हाला मी चॅलेंज करून सांगतो, आतापर्यंत 1 कोटी रुपये वाटले गेलेले आहेत अनधिकृतरित्या. आता त्यांना डबल टिबल पाठी वाटले लागतील, कमीत कमी 3 कोटी रुपये वाटले जातील. पण तुम्ही एक उमेदवार दाखवा, त्या उमेदवाराच्या पाठीशी मी उभा राहील, किंवा मी जर उभा राहिला तर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. मात्र चॅलेंज करून सांगतो, याच्या पुढे बाहेर गावचा कोणता उमेदवार तुम्ही निवडून आणू नका. ही आपल्या गावाची गच्छंती आहे. बंद करा धंदे. गावाचा स्वाभिमान डागाळतोय. मला तुम्ही उमेदवार दाखवा, त्याच्या पाठीशी उभे राहतो. फक्त तो लायकीबद्ध असला पाहिजे. पण गावाचा स्वाभिमान जागृत ठेवा. बाहेरगावच्या उमेदवाराच्या विरोधात बोलत नाहीये मी, ते सक्षम आहेत म्हणून निवडून येतात. पण तुम्ही दारू का पिता? तुम्ही आरामाचा पैसा का खाता? दोषी तुम्ही आहात, त्यांचा दोष नाहीये. अरे तुम्हाला सांगतो मी, लोकसभेत पैसे खाता, विधानसभेत पैसे खाता, जिल्हा परिषद पैसे खाता, अरे त्या ग्रामपंचायत सुद्धा पैसे खाता. काय ग्रामपंचायत काम करणार आहे? पंचायत समिती काय काम करणार आहे? अरे गावाच्या योजना बाहेर जातात, हे तुम्हाला कळतं का? मी जेव्हा तहसीलला जातो, कोणत्या शासकीय कार्यालयाला जातो, नगरदेवाचं नाव कोणी कळत नाही. सोडा काय झालं, काय काय नगरदेवा सोडा इकडे. बापरे, अरे काय झालं? अरे माझं नाव सांगा त्यांना. तहसीलला जा, कुठे माझं नाव सांगा. छोटू लोहारचं नाही ऐकलं अधिकाऱ्यांना माझं नाव सांगा. पण इथं माझं नाव सांगापर्यंत गोष्ट सोडव. पण त्या ठिकाणी बाहेरगावचा जो पुढारी असतो तो बरोबर त्या लोकांना कामं करतो. आज जिल्हा परिषद गटाला 20 गाव आहेत. छोट्याशा गावाचे लोक निवडून येतात, उमेदवारी देतात, आणि आपण एखाद्या पागल सारखं तर एकमेकाकडे गंमत पाहतो आणि म्हणे या ठिकाणी लायकीचा उमेदवार नाही. लायकी तुमच्यात आहे, निर्माण करा. बुद्धी मुलगा असू द्या ना, त्याला शिकवा त्याला, तो जरूर घडेल. तुम्हाला समाजसेवेची आवड त्याला जास्त, तुम्ही 10 कामं करतो, तुम्ही 2च करा. लोक तुम्हाला ओळखतील, जरूर ओळखतील. फक्त इमानदारीने वागा. अरे माझ्याकडे हजारो लोक रोज येतात, यांच्याकडे कशाकडे लोक जात नाही. तुम्ही का जात नाही त्यांच्याकडे माहित आहे का?
त्याचं कारण आहे, कारण तुम्हाला त्यांनी तुमचं नाकच कापून ठेवलंय. तो सरळ म्हणतो तोंडावर, तुला मी 8,000 दिले, तुला मी 10,000 दिले, तुला 5,000 दिले, तुला दारू पाजली, तुला गांजे दिला, तुला सट्टा करायला पैसे दिले. काय कमाल आहे? अरे याला लोकशाही म्हणत नाही. लोकशाहीचा खून आहे हा. बाबासाहेबांनी हे चित्र बघितलं नव्हतं. बाबासाहेबांचं धोरण हे नव्हतं. मला सांगून द्यावं, महात्मा ज्योतिबा फुले होते, कोणाकडून पैसे घालले त्यांनी? अरे पायी फिरले. महात्मा गांधी होते, कोणी त्यांना साधा सायकलवर घेऊन नाही गेला. त्यांना फोटो बघा, ते काठीवर चालतात पण देशासाठी लढले. म्हणून महात्मा गांधी आता आपल्या फोटोवर नाही आहेत, आपल्या मनामध्ये आहेत. राष्ट्रपिता झाले. मी तरुण महिलांना सांगू इच्छितो, तरुण महिलांना खरोखर सांगू इच्छितो, आज काय आहे माहिती आहे? वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे काय? आज पतीची पूजा केली जाते. आज मी जेव्हा खेडोपाडी फिरलो तर किती महिला पतीची पूजा करत होती, पण मी हसून आणि त्यांना मिश्किलपणे सांगितलं, म्हटलं माऊली, तुम्ही ज्या पतीची पूजा करतात, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, त्या पतीने तुम्हाला आतापर्यंत काय योगदान दिलं? त्यांना नाव नका सांगा म्हणे. तर मग त्याला चालणीत कशाला बघते, त्याला गाण्यातच घडव्याला. म्हणून सांगतो, आज वटपौर्णिमा आहे. माझी सभा 8 तारखेला होती, पण मी या वटपौर्णिमाच्या शुद्ध दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी ही सभा त्याच्याकरता 2 दिवस लेट ठेवली. आणि त्या वटपौर्णिमेच्या दिवशी या तरुणींना देखील सांगू इच्छितो, त्या महिलांनाही मला सांगणं आहे. इथे काही कार्यक्रम होतात, मंदिर आहेत, बऱ्याच महिला तिथे पूजेला जातात. बोलू नाही पण बोलतोय. सांस्कृतिकरित्या तर बघितलं, अरे माझी माय, माझी बहीण, माझे जे असेल ते माझ्या नात्याने असो नसो, मी तुम्हाला विनंती माझा सांगतो, अरे कुठे देव पाहायची गरज नाहीये. काय त्या महाराजचे पाय धरते? घरी आपले सासू सासरे असतात, आपल्या आई बहिणी असतात, त्यांचेच पाय धरा. तिथेच तुमचं खरं म्हणजे त्या ठिकाणी तुमचा तोच वड आहे. वड तो आहे. या वडाला किती दोरे बांधले, काही फायदा नाहीये तुमचा. अरे वड तुम्हाला काहीच देणार नाही. घराचं वर तुम्हाला सर्व काही देईल. म्हातारा होतो त्याच्याने तरतर करतो, त्याला तरका सुटतो. मुलाने सांगितलं, पप्पा मला पेट्रोल पंप टाकायचंय, पप्पा मला नोकरी करायची आहे, पप्पा मला त्या ठिकाणी गाडी हवी आहे. स्वतःसाठी सायकल वापरत नाही, मुलासाठी गाडी घेऊन देतो, मुलीसाठी गाडी घेऊन देतो, नव्हे तर आपल्या तरुण महिलांसाठी मग गाडी घेऊन देतो. त्यानंतर सांगितलं, पप्पा तुमच्या नावाने 12 एकर जमीन आहे, मला त्याच्यापैकी वाटे हिस्से पाडून द्या. बिचारा बाप असतो. 12 एकर जमीनपैकी 3 मुलांनी जर त्या ठिकाणी जर सांगितलं, 3 मुलांनी जर कधी एकोपाक केला, बाप एकीकडे पडतो, आई एकीकडे पडते, हिरमोसले जातात. आई म्हणते, त्यांची पत्नीला सांगतो बाप की जाऊ दे ग, आपलाच मुलगा आहे, त्याचं काय ना आपलं काय. आई म्हणते असं करू नका, तो वाया घालेल पैसे. अगं नाही जाऊ दे. एकमेकाला समज घालतात, दोघे लोक हात थरथर करतात आणि त्या मुलांच्या नावाने प्रॉपर्टी करतात. आणि ते आराम करायचे औलाद ते बापाला लात मारतात. पण त्यावेळेस बापाला लात मारण्यासाठी त्या बापाच्या पायामध्ये ताकद नसते. विचार करा आणि नालायकपणा सोडा. माझं असं म्हणणं आहे, मुलाला तुम्ही गाड्या गोड्या घेऊन देण्यापेक्षा त्याला फक्त संस्कार द्या, त्याला प्रॉपर्टी देऊ नका वडव्याला. त्याला जर प्रॉपर्टी दिली तो कधीच तुम्हाला होणार नाही. अटल पेन्शन योजना का चालू झाली? त्याचं कारणच ते आहे. विमा का बरं चालू झाला? कारणच ते आहे. योजना करण्यासाठी त्याच्यासाठी वृद्धापकाळाला पैसे शासन देत आहे, पण मुलगा शासन 1,500 देतो, मुलगा 500 रुपये देत नाही. लाज वाटली पाहिजे भडव्याला. म्हणून सांगतो माझ्या मित्रांनो, आपला हक्क खरा मुलांवर आहे. पण त्या तरुणीला सांगणं आहे माझं की त्यांनी आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी पाय पडायचं, ते महत्वाचे. आपलं दैवत आहे. वडाला त्या ठिकाणी किती पोचलं काही उपयोगाचं नाहीये. तरुणांना माझं सांगणं आहे माझ्या मित्रांनो, पण या पुढाऱ्याच्या मागे फिरणं बंद करा. त्या पुढाऱ्याला सांगा, त्या उमेदवाराला सांगा, तुझी लायकी असेल ना तर तुला लोक मतं देतील, पण मी तुझ्या मागे 300 ते 400 रुपये घेऊन तुझा फुकट प्रचार करायला तयार नाहीये. तुम्ही जेव्हा सांगतात ना अमुक डम XYZ जिंदाबाद, अमुक डम XYZ जिंदाबाद, आणि त्याला काय जिंदाबाद करतो, तो तुझा मुर्दाबादचा विचार करतो. त्याचा जिंदाबाद सोड. त्याची जर लायकी असेल तर तो माझ्यासारखा एकटा फिरेल, त्याला ते लोक निवडून आणतील, पण तू त्याची गुलामी करू नको. तू गुलामी करतो त्याची फळं सर्व गावाला भोगावं लागतात. ही गावाची गुलामी तुम्ही बंद करा माझ्या मित्रांनो. आणि मी तुम्हाला खरोखर सांगू इच्छितो, तसं बघितलं एवढा फरकड वक्ता तुम्हाला सापडणार नाही, पण मी खरं सांगतो, आज मी उद्धव साहेब आले ते पाचोऱ्याला, त्या सभेत सुद्धा बोलण्यासाठी माझे यथोचित प्रयत्न केले. नव्हे तर अंधारे मॅडम आले, सुषमा अंधारे, तिथे पण बोलण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर बानगुडे साहेब आले होते, तिथे पण प्रयत्न केला. नव्हे तर आदित्य ठाकरे आले होते,
तिथे पण प्रयत्न केला, नव्हे तर शेवटचा प्रयत्न विधानसभेला या स्टेजवर या ठिकाणी जेव्हा ती वैशाली ते उभ्या होत्या तेव्हा मला बोलवलं गेलं, तिथे पण प्रयत्न केला गेला, मला कुठल्याही प्रकारे 2 शब्द देखील बोलू दिलं नाही. म्हणून मी माझ्या स्वतःच्या स्वखर्चाने 15 ते 20 हजार रुपये खर्च करून माझ्या मित्रांनो आता रात्रीचा जेवलाय मी, भुकेला तुमच्या समोर तळमळीने सांगतोय आणि तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये आणण्यासाठी सभा घेतली आहे. माझे 20,000 नाही, आज मी तुमच्या 40,000 लोकांचं काम केलं, 40,000 रुपये लागले. आज मला त्याचा इतका जबरदस्त अभिमान आहे. मी जगात असो नसो माझा पुतळा उभा करू नका, मी तुम्हाला विनंती माझा सांगतो, माझा पुतळा उभा करू नका. कारण माझा पुतळा जर उभा केला तर त्याच्यावर पाणी पडेल, वारा येईल, कोणी पाडेल, कोणी त्याची वल्गना करेल, कोणी विटंबना करेल. मात्र माझं नाव फक्त तुमच्या छातण्यामध्ये राहू द्या, त्याची विटंबना करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मी कोणा पुतळा बांधावा, मला पुरस्कार मिळावा असा कुठल्या प्रकारे कारणास तुम्ही काम केलेलं नाहीये. आजही त्या समुद्रात तुम्ही मारलेले आहे, तुम्हाला मी शब्द दिलेला आहे, तुमचं काही काम असू द्या, नव्हे तर यदा कदा जर तुम्ही जर मला कुठल्याही एखाद्या निवडमध्ये निवडून आणलं, आज हा छोटू लोहार तुम्हाला असा व्यक्ती भेटलेला आहे. अरे 20 गावांचा हिरो आहे मी, 20 गावांमध्ये गेलो तर मला कमीत कमी 20 गावांमध्ये मला चहा पाणी केली. मी त्यांना नकार दिला, कुठेतरी पाणी पाजलं, जिथे गेलो तिथे माझं चहाचंच नाव निघत होतो. अरे छोटू तुम्ही चहा घ्या म्हटलं, घेऊन गाव तुम्ही आम्हाला येऊ देत नाही. अरे म्हटलं मी काय देणार तुम्हाला, पण त्यांना प्रेमाचा चहा पाजतो. तसं माझ्या मित्रांनो, माझ्या मायबापांनो, मी तुम्हाला प्रेमाचं पाणी पाजलं आहे. त्याला पाणी नका समजा, देवाने दिलेला अमृत आहे. त्या अमृताची तुम्हाला शपथ देतो, आपल्या अमृताची शपथ देतो. त्या अमृताची तुम्ही आणि मी तुम्ही गद्दारी करू नका, एकत्रित व्हा. तुम्ही जर गावकरी जर एकत्रित झाले, खोटं नाही सांगत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारच काय, या गावात मंत्री धडकेल, या ठिकाणी जिल्हाधिकारी धडकेल. हा चॅलेंज आहे माझा. आपले गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी 12 वर्षापूर्वी आले होते, तेव्हा ते मंत्री होते. मी या ठिकाणी मागे उभा होतो, या मुगा मागे उभा असताना म्हणे काय, कडक वर्दी और स्टेज पे गर्दी, कडक वर्दी स्टेज पे गर्दी. पुढे मावत नव्हते. गिरीश भाऊने काय सांगितलं, मला असं वाटतं म्हणे सर्व काही अलबेल आहे. मला सनक चढली. गिरीश भाऊने असं बोलल्यानंतर मला सनक चढली. का बोलले ते, कारण त्या ठिकाणी गिरीश भाऊंकडे मंत्री असताना, आपल्या गावात आलेले असताना कोणी साधारण एखादा प्रश्न टाकण्याची, कोणी पुढारी असो, कोणी पक्षाचा नेता असो, काही शासक असो, कोणी हिंमत सुद्धा केली नाही हो. म्हणून विचार करा की बाहेरचे मंत्री स्वतःहून बोलतात. मी स्वतः फोन केला स्टेजवरच्या एका पुढाऱ्याला, त्या पुढाऱ्याने माझे 2दा फोन कट केले. त्याला मी हे सांगणार होतो, अरे त्या ठिकाणी प्रश्न मांड, स्वतः मंत्री बोलतायत, तू यात हिंमत असेल तर मला बोलव, मी 10 मिनिटात या ठिकाणी शेकडो प्रश्न मांडून त्या ठिकाणी दाखवतो. जर त्यापैकी 10 जरी प्रश्न सुटले तरी आपलं गाव या ठिकाणी पुढे जाईल. अरे आपलं गाव पुढे नाही गेलं हो, अरे त्याला इतका खड्ड्यात घातलं. आज शेकडो प्रश्न तुमच्या समोर आहेत, काँक्रीटीकरण झालं. हेच प्रश्न तुम्हाला 25 वर्षापूर्वी सोडवलेले पाहिजे होते. हे प्रश्न 25 वर्षापूर्वी जे प्रायमरी जशी 1ली ते 4थी शिकतो ना माणूस, ती शाळा आहे. जे प्रश्न मी मांडले ना, यांनी अगोदर 20 ते 25 वर्षापूर्वी सोडवले पाहिजे होते. आज आपल्या गावाचा विकास नगरदगा गाव बडगावच्या अगोदर तालुका झाला पाहिजे होता आणि ही शासकीय कामं सुद्धा इथे घडली पाहिजे होती आणि आपण आपल्या गावाचा विकास घडवला गेला पाहिजे होता. आज तुम्ही मला सांगून द्यावं, निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत कोणता पुढारी परत इथे आला का नाही आला? कारण तुम्ही लिंपित आहात म्हणून कोणी इथे आला नाही. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो, माझी सभेतून या ठिकाणी मी तुम्हाला श्रेय देतोय. थोडक्यात सांगतो, मला खूप आजपर्यंत आनंद दिला. आज ही माझी 5वी सभा आहे आणि या 5व्या सभेत तुम्हाला मी जे काही तुम्हाला सांगितलं माझ्या मित्रांनो, याच्या पुढे जसे मला चान्स मिळेल मी तुम्हाला सांगतच राहील. कोणी नाही मला चान्स दिला, मी तुमचा आहे आणि ही सभा मी तुमच्यासाठी लावेलच आणि माझ्यापर्यंत जे काही होईल ते तुम्हाला सांगेल. मला दिलेल्या योगदानाबद्दल त्यात मी सांगू इच्छितो. जेव्हा या ग्रामपंचायतने देखील आपल्याला कोणत्या काही स्थितीला असताना त्यांनी जरी आपल्याला माझ्या नावाचा ठराव केला नसेल, त्यांनी जरी त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटी जरी दिली नसेल, तेवढं त्यांना सहकार्य समजावं. मी कोणाचं लिंपित नाहीये. या प्रकरणासाठी माझ्या कष्टाचे सर्व पैसे ओतलेले आहेत. मी कोणापासून काही घेतलेलं नाहीये. एवढं मी स्वाभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या मित्रांना बोलण्यासारखं खूप काही आहे. अजून 1 तास जर बोलायला खूप काही आहे. मात्र माझे मित्र तळमळीने अक्षरशः भुकेला राहून इथे उभे राहून आणि बसून आज परिसरापासून गाव परिसरातून लोक इथे हजर झाले आणि आज आपल्या पौर्णिमेच्या चांगल्या शुद्ध पौर्णिमेत तुम्ही इथे हजर झाले. माझ्या सभेला सर्व गावकरी,
सर्व पक्ष, सर्व संघटना, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, ग्रुप ग्रामपंचायत आणि विशेष करून पासारा पोलीस स्टेशनचे PI स्टेशन, OP0 क्षेत्र नगरदेवळा आणि विशेष करून एवढी शांतता होती की मला पासाराहून कुठल्याही प्रकारची पिंजरा गाडी बोलावं लागली नाही की मला 15 बॉडीगार्ड लागले नाही. याच्यात माझा स्वाभिमान आहे. आणि मला ज्यांनी सहकार्य केलं, चॅनल रिपोर्टर, माझे वृत्तपत्र बंधूंना सांगू इच्छितो, एवढी प्रकरणं झाली, पासाराला गेलो, पत्रकारांना पण सापलं होतं, पण त्यांनी पण आपली बातमी टाकली नाही. हो माझ्या मित्रांना तुम्ही मला मित्र मानतात आणि माझी साधी बातमी टाकत नाही. माझी नका समजा, ती गावाची समजून टाका. किंवा आता ही सभा झाली, ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली, गावाच्या हिताने झाली, त्याच्यामुळे तुमचं पण नाव निघेल. मी तुम्हाला विनंती सांगू इच्छितो, माझ्या मित्रांनो, तेवढी बातमी पेपरला टाकत चला, जेणेकरून आपले नाव मोठं होईल, त्याच्या मागोमाग आपल्या गावाचं पण नाव मोठं होईल. आणि ज्या ठिकाणी ज्ञात अज्ञात कुणी बिचारा घरात बसून म्हणा, लाईव्ह शूटिंग मध्ये बसून म्हणा, आणि जरी सभा ऐकत असतील त्यांचं मी अक्षरशः माझ्या मनापासून आभार मानतो. आणि काही करून याच्या पुढे तुम्ही अशाच प्रकारे योगदान द्यावं असं मी जाहीर करतो. तुम्हाला एक शेवटचा एक गोविंदाचा डायलॉग सुनावतो, म्हणजे सभा संपवतो. तो गोविंदाचा डायलॉग का मारणार आहे मी? त्याचं कारण असं आहे की मी प्रकरणामध्ये का पडलो, त्याचं त्या कारणास्तव पडलो, ते माझ्या छातड्यात दम होता. आज लाईव्ह साऊंड सिस्टीम नसल्यामुळे त्यांचं गाणं पण म्हटलं असतं, पण त्याचा एक डायलॉग मारणार आहे. हाँ मैं एक मुजरिम हूं, जुर्म की काली दुनिया के लोग मेरे नाम से कांपते हैं. मैं इंसानियत के नाम पे धब्बा हूं. मैं जानता हूं तुम मेरे नाम से भी नफरत करते हो, तुम मुझे दुनिया का सबसे बड़ा इंसान समझते हो, लेकिन मेरा विश्वास है दुनिया में कोई भी इंसान बुरा नहीं होता. दुनिया में कोई भी इंसान अपनी मां के पेट से बुरा नहीं पैदा होता. कोई चोर अपनी मर्जी से चोरी नहीं करता, कोई गुंडा अपनी मर्जी से खून नहीं करता, कोई तवायफ अपनी खुशी से इसका जिस्म नहीं बेचती. वक्त और हालात इंसान को बुरा बनने पर मजबूर कर देते हैं. और तुम तो जानते हो भूख और गरीबी के बिना इंसान को दुनिया में कफन भी नसीब नहीं होता. इसलिए मैं आपसे विनती करता हूं, दुनिया में इंसान को कफन भी नसीब नहीं होता, लेकिन मैंने आपसे विनती मांगी है कि मैं आपसे विनती करता हूं कि ये छोटी लोहार है, आप कफन मत मिलने दो, लेकिन मैं गंगा जिले की सबन कसम खा के कहता हूं कि अग्नवंती मां की कसम, तो मैं तुम्हारे लिए हमेशा के लिए मरते दम तक उस पानी संग्रह के लिए जीते रहूंगा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. सहकार्य केला त्याच्या बाबतीत मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो.